आपण डोळे बंद करू शकतो है ना, आपण कान बंदच नाही करू शकत. कोणी विचार केला याच्यावर की असं का? ऐकण्याच्या सुद्धा 5 स्टेजेस आहेत. तो जे बोलला समोरचा हे तुला ऐकू आलं का, पहिली स्टेप. दुसरं, ते तुला कळलं का, बरोबर. तिसरी स्टेप, हे तुला फील झालं का, म्हणजे ते ऐकून तुला काय वाटलं. फील होणं वेगळं, कळणं वेगळं आहे ना. याच्याही पलीकडे अजून एक होती की तो का बोलला, हा त्याचा उद्देश तुला कळला का. इतकं परफेक्ट लिसनिंग आपण कधी करत असतो. तुम्ही ऐकता तेव्हा बाहेरून ऐका आणि तुम्हाला बोलायचं तेव्हा तुम्ही आतून बोला. मला असं वाटतं आपण नेमकं उलटं करतो. कोणीतरी जेव्हा बोलत असतं तेव्हा आपण आतून ऐकत असतो. मेरे को जो लगता है वो बोल रहा है क्या, फिर सही है, एकदम सही बात बोला तू. इसका मतलब क्या, उसने जो बोला वो मेरे ख्यालों से मैच करता है ना. आणि जे मला वाटतंय त्याच्यापेक्षा चुकीचं किंवा वेगळं जर तो बोलला आहे ना, तर मग ते मला ऐकूच येत नाही. आपण आतून ऐकत असतो येड्यासारखे. शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजता त्याला जाणीव होते की 4th सॅटर्डे संडे आहे ना, की उद्या आणि परवा 4th सॅटर्डे संडे आहे. हे लक्षात कधी येतं माहित आहे, सोमवारी सकाळी 9 वाजता. संपला, सॅटर्डे गेला, संडे गेला. काय क्रियात्मक, काय रचनात्मक, काय घडलं, काहीच नाही. जे घडलं ते सगळं बेकार होतं. स्वतःशी लढणं विसरून गेलो रे आपण. आपल्याला झगडे करायला इतके लोक, इतकी कारणं, इतक्या परिस्थिती, इतके इव्हेंट्स की आपण स्वतः सोडून सगळ्यांची लढतोय. तुम्ही श्रीमंत असणं महत्वाचं की श्रीमंत दिसणं महत्वाचं, की लोकांना तुम्ही श्रीमंत आहे असं वाटणं महत्वाचं. आपली आपली उत्तरं ठरवा. तुम्ही श्रीमंत असणं महत्वाचं, श्रीमंत दिसणं महत्वाचं, की लोकांना तुम्ही श्रीमंत वाटणं महत्वाचं. कोणालाही लॉजिकल याचं उत्तर कळतं, पण जे उत्तर येतं ना तसे वागण्याचा प्रयत्न आपण करतो का, याचं उत्तर नाही आहे ना. 3 सबक सीखने को मिलते हैं. 1, 2, 3. 1, शेण खाऊन कोणी वरती जाऊ शकेल पण तो टिकू शकत नाही. क्लिअर. दुसरी गोष्ट, वरती जाण्याकरता शेण खाऊ नका. हे सर ना. आणि तिसरी गोष्ट, नमस्कार. एक युद्ध स्वतःविरुद्ध हा टॉपिक होता. मगाशी मी म्हटलं तसं की पार्ट 1 याचा झालेला आहे. अब पार्ट 2 में आगे चलेंगे तो नॅचरली एक्सटेन्शन होगा पिछले पार्ट का. पण जे नव्हते त्यांच्याकरता पार्ट 1चं थोडंसं रिकॅप जे आहे हे नॅचरली एक टीव्हीच्या एपिसोडचं असतं की नाही, मागचं जे काय ते रिकॅप अब इससे आगे या टाईपमध्ये, तर ते मी हे करतो आहे. एक युद्ध माझ्या विरुद्ध असा टॉपिक नाही आहे, कारण माझ्या विरुद्ध जी युद्ध चालतात ती नॅचरली दुसरे लोक करत असतात है ना. सोसायटी करते, आपल्या घरातले करतात, नवरा बायको लग्न किती वर्षापूर्वी झालं याच्यावर डिपेंड करतं. पण सगळ्यात मोठे युद्ध तर आपल्या बायकाच करतात आपल्या विरुद्ध. मी बायका म्हणतो म्हणजे तुम्ही नवरे समजायचं, कारण ते सगळं सारखंच असतं. तर एक युद्ध माझ्या विरुद्ध हा टॉपिक नाही आहे, एक युद्ध स्वतः विरुद्ध हा टॉपिक आहे. हा पहिला विषय. हे खुद की खुद से जंग आहे आणि हे युद्ध लढणं सगळ्यात कठीण आहे असं मला वाटतं. आणि हे युद्ध लढणं सगळ्यात आवश्यक आहे असं मला वाटतं. सगळ्यात प्रोडक्टिव्ह युद्ध हे आहे असं मला वाटतं. कारण दुसऱ्याशी कोणाशी युद्ध करून फार काही मिळतं असं मला वाटत नाही. कोणती युद्ध झाली आणि कोणीही जिंकली तरी त्याच्यात अल्टिमेटली नुकसान किती झालेलं हेच मोजायला लागतं है ना. ते तात्पुरतं युद्ध जिंकल्याचं काय समाधान असू शकतं, तात्पुरतं युद्ध जिंकल्याचा जल्लोष असू शकतो, पण शेवटी बॅक ऑफ द माइंड ते येतच राहतं की बा किती विमानं पडली है ना, काय काय नुकसान झालं, वेळ किती गेला, एनर्जी किती गेली, पैसे किती गेले, कामं किती थांबली. तो कोई जंग ऐसे नहीं हो सकती जो प्रोडक्टिव जंग हो, भले ही वो कोई कितना भी उसको लिपापोताई करे. हे युद्ध असं आहे, मला असं वाटतं पुन्हा एकदा की हे सगळ्यात कठीण आहे लढायला आणि हे सगळ्यात प्रोडक्टिव्ह आहे. दिस इज द ओनली वॉर विच इज प्रोडक्टिव्ह, दॅट इज गोइंग टू गिव्ह अस समथिंग रिअली. हे सेन्सेस आपले जे ज्ञानेंद्रिय म्हणजे आपण काय बघतोय, आपण काय ऐकतोय,
हे सगळं लहानपणी तुम्ही सगळे शिकलेले आहे किंवा सगळ्यांना हे माहीत आहे, किंवा दृष्टी किंवा श्रवण किंवा वास किंवा चव किंवा नॅचरली स्पर्श, ही 5 आपली ज्ञानेंद्रिय आहेत. त्याच्या पुढची 5 जी आहे ती कर्मेंद्रिय आहे. नॅचरली हात किंवा पाय किंवा थोबाड सगळ्यात महत्त्वाचं, कारण ते डबल कर्मेंद्रिय आहे. तोंडाचे 2 उपयोग आहे, एक खाण्याचा आहे, कंसात नको तेवढं, आणि नॅचरली बोलण्याचा आहे. बोलण्याकरता तर नको तेवढं बोलणं हाही चुकीचा पार्ट आहे, कमी बोलणं हाही चुकीचा पार्ट आहे. बोलण्यावरून सगळ्यात जास्त कंप्लेंट होतात. तू माझ्याशी असंच का बोलला, ही कॉमन कंप्लेंट आहे. तू माझ्याशी इतकं का बोलला, ही पण कंप्लेंट आहे. जसं माझी बायको माझ्यावरती कंप्लेंट की तू कमी बोल. आता माझं बोलणं हाच प्रोफेशन आहे, माझे सगळेच प्रोफेशन बोलण्यावर अवलंबून आहे. त्याच्यामुळे मी बोललो तरच माझं पोट चालेल हे मला माहिती आहे. पण हे बायकोला पटलं तर मग ती बायकोच काय म्हणायचं. त्याच वेळेला दुसऱ्या घरांमध्येही कंप्लेंट असेल की आमचे हे बोलतच नाही अजिबात. म्हणजे नाही बोललं तरी वांदा आहे, बोललं तरी वांदा आहे, काय बोललं तरी वांदा आहे, चांगलं बोललं तरी वांदा आहे. एखाद्या वेळेला असं चांगलं बोललं तर अच्छा आज असं कसं काय, सूर्य कुठे उगवला, अरे चांगलं म्हणून आनंद बाबा, मग ते तर ऐकून घे किंवा त्याला ते ॲप्रिशिएट कर. तो सबसे ज़्यादा लफड़े जो है वो बोलने की वजह से होते, चाहे वो कम या ज़्यादा या कैसे. कर्मेंद्रियांमध्ये अजून 2 कर्मेंद्रिय आहेत, त्यांचा फारसा हे नाही. एक एक्सक्रिटरी सिस्टीम ऑफ द बॉडी, एक नॅचरली रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ऑफ द बॉडी. आता रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमला इग्नोर करायला नको खरं म्हणजे, कारण त्याच्यामुळे जगात निम्मे लफडे चालू आहेत. पण तो वेगळ्या व्याख्यानाचा ओपन मधला विषय नाही, तो क्लोज मधला विषय आहे. त्याच्यामुळे तो पार्ट जो आहे तो थोडासा कदाचित आपण बाजूला टाकतो. या सगळ्याच्या मागे म्हणजे आपण काय ज्ञानेंद्रिय कशी वापरतो आणि कर्मेंद्रिय कशी वापरतो, याच्या मागे मुळात अजून काहीतरी गोष्टी आहेत. या गोष्टी आहेत आपल्या मनातल्या भावना. पहिल्या लेक्चरमध्ये मी बोलताना असं म्हटलं होतं की इच्छा के पीछे जुडी हुई इच्छा क्या है. तुम्ही आता इथे आले कशा करता, नीडलेस टू मेन्शन व्याख्याना करता. व्याख्यान कशा करता, टॉपिक ऐकून आले का तुम्ही, एक युद्ध स्वतःविरुद्ध, खूप काही चाललं आहे घरी म्हणून आले की अरे एक युद्ध स्वतःविरुद्ध गेलं पाहिजे बा. काही लोक असंही करत, फडके सरांचं व्याख्यान आहे बा, म्हणजे माझे स्टुडंट लोक जे आहेत आहे ना, ते म्हणजे फडके सरांचं आहे बा, कुछ भी होगा तो चलो है ना, म्हणजे त्यांना टॉपिकची काय घेणदेण नाही आहे. काही लोक असे असू शकतात ना किंवा आले सगळे व्याख्याना करतात आहे, तुम्हाला का बा आले तर व्याख्याना करतात, ही मूळ इच्छा. पण इच्छा के पीछे जुडी हुई इच्छा वही इम्पॉर्टंट. कारण काही लोक फोन केले आम्ही कोणाला म्हणून आले असतील की फडके मॅडमचा फोन आला होता, जावंच लागते बा, कंसात तोंड दाखवायला. समजा तो ऐकायला त्याची गॅरंटी नाही आहे. काही लोक असे असतात येतात थोडं, मॅडम मी आलो बरं, आता हे सुरू व्हायच्यात तो जिना उतरला असेल, गॅरंटी नाही ना. म्हणजे याच प्रोग्रामची नाही कुठली पण. लग्नात लोक का जातात, लग्नात जाण्याचं म्हणजे दुसऱ्याचं लग्न अटेंड करायला, स्वतःच्या लग्नात नाही म्हणत आहे. दुसऱ्याच्या लग्नात लोक का जातात, लग्न अटेंड करायला. लग्न अटेंड करायला जातात लोक, हे सगळं सांगतात. आपण लग्न अटेंड करायला जातो का हा फार गंभीर प्रश्न असू शकतो. संध्याकाळचा स्वयंपाक वाचला म्हणून लोक लग्नात जात असतील, मला नाही माहीत. इच्छा के पीछे जुड़ी हुई इच्छा क्या है, उधर हो जाएगा जो होना है फुकट में चलो. मग आता माणसं जे त्यांचे अजून दोहरे प्लॅन असतात लग्नात, कारण लग्न म्हटल्यानंतर ते ग्रीन कार्ड आहे सगळ्या गोष्टींचं. त्याच्यामुळे फिर उधर पप्प्या आएगा टप्प्या आएगा क्यों चलो. त्या लॉनच्या किंवा कार्यालयाच्या बाजूला जर काही असेल एखादं कार्यक्रम तर ते तोही कार्यक्रम म्हणजे लग्नात जाण्याचा उद्योग. अरे ज्यांचं लग्न लागून आलं त्यांना काही शुभेच्छा, भावी जीवनासाठी शुभेच्छा. बरं आमच्यासारखं म्हणजे ज्यांच्या लग्नाला 10, 20, 30 वर्ष झाली त्यासाठी बा काय शुभेच्छा देतात त्याला, आम्ही शहीद झालो 30 वर्षापूर्वी, तो आता उराला. काय शहादच्या कोणाला काही शुभेच्छा द्यायला लागतात, बा बरं झालं बा, केलं तू केलं, आता पा तू भोगत राहा है ना. तो शादी में जाने की बात चल रही, फिर भी लोग कितने एंगल से सोच सकते हैं. आणि मुळात काय होतं की इच्छा के पीछे जुडी हुई इच्छा आहे ना, ही आपण कधीच सांगत नाही कोणाला. आपण ती पहिलीवाली इच्छा जी आहे ती सांगतो. लोकांना जी इझिली ॲक्सेप्ट होईल ती सांगून टाकतो. ज्याला समाजाची सो कॉल्ड मान्यता आहे ना, ते आपण सांगून टाकतो की ऐसा क्यों किया, इसलिए किया असं. आपल्या मनातले भाव काय असतील ते पुन्हा वेगळेच आहेत. मग आता हे इच्छा के पीछे जुडी हुई इच्छा जी आहे ही आपल्याला ड्राईव्ह करत असते. आपण कोणतीही एक गोष्ट का करतो किंवा तसे का वागतो हे आपल्याला दाखवायचं कारण वेगळं असतं. पहिलं प्रायमाफिसी किंवा सुपरफिशियली जर आपण विचार केला तेव्हा असं झालं म्हणून मला तसं वाटलं म्हणून मी असं केलं. ओके, उसको सोच थोड़ा 5-10 मिनट देके उसके ऊपर सोच, तो तेरे को पता चलेगा की मला असं वाटलं की हे असं झालं म्हणून मी हे केलं. मग हे असं का झालं, हे असं का वाटलं, कारण ह्याच्या खाली काहीतरी होतं. मग हे का होतं,
तर हे होतं, हे का होतं तर हे होतं. तर त्या कर्माचं किंवा कार्याचं मूळ जे आहे हे भलतीकडेच कुणीतरी असतं. आणि ए इज ड्रायव्हिंग बी, बी इज ड्रायव्हिंग सी, सी इज ड्रायव्हिंग डी, अँड देन डी इज प्रोड्युसिंग द इफेक्ट. तो हम उपरी ऊपर काम करते रहते. किंवा डी झालं, जसं आता ऐश्वर्या म्हणाले की काय राग येतो, राग येत नाही असा माणूसच नाही जगात, आहे ना. हे पण पहिल्या पार्टला कव्हर झालेलं. राग कोणालाही येतो, ब्रॅकेटमध्ये यायलाच पाहिजे. आपण जर कॉमन सांसारिक लोक आहे तर आपल्याला राग यायलाच पाहिजे. तुमच्यापैकी कोणालाही राग येत नसेल तर ती आनंदाची गोष्ट नाही आहे. राग येत नाही असे 2च कॅटेगरी असतात. एक परमहंस कॅटेगरी असते, है ना, संत सज्जन परमहंस. ते सगळे भावना विकारांच्या पलीकडे गेले, त्यांना कशाला राग येईल. संत एकनाथांना काय, तो कोण माणूस त्या चंद्रभागेतून एकनाथ आंघोळ करून आले आणि तो काय त्यांच्या अंगावर पान खाऊन थुंकला. तर एकनाथांना राग नाही आला, ते पुन्हा गेले, त्यांनी पुन्हा आंघोळ केली. तो पुन्हा वापस आला, पुन्हा थुंकलाय. तो जो कोणी होता माणूस, तो पुन्हा गेले, त्यांनी पुन्हा आंघोळ करून आले. असं म्हणतात की असं 108 वेळा झालं, आहे ना. पण त्यांना राग नाही आला. हे राग नाही येणारे लोक जे आहे संत सज्जन परमहंस कॅटेगरीतले, किंवा ते इडियट्स असू शकतात. इडियट्स म्हणजे जडबुद्धी. आता तुमच्यापैकी कोणाला राग येत नाही असं जर तुम्ही म्हणत असाल तर मला विचार करावा लागेल की तुम्ही याच्यापैकी कोणत्या कॅटेगरीत येता. किंवा परमहंस तुम्ही नाही आहे तर मला दिसत आहे, म्हणजे नॅचरली दुसरीच कॅटेगरी राहिली तर तोच ऑप्शन तुमच्याकरता नॅचरली ओपन आहे. तर राग येतोच, राग येतोच प्रत्येकाला. फक्त राग व्यक्त करण्याकरता त्या रागाच्या भावनेवर आपलं नियंत्रण किती चांगलं आपण ठेवू शकतो, दॅट इज व्हॉट ए थिंग टू बी लर्न. या सगळ्या भावनांच्या याच्यामध्ये भावनांमुळे हा गेम सुरू आहे. मी असं एक म्हणेन की मग तुम्हाला कोणाला द्यायचं आहे का काही, त्याला तुमच्या वस्तू द्या, तुमची पुस्तकं द्या, तुमची गाडी द्या, तुमचा घोडा द्या, असेल तर घरा द्या, तुमचे पैसे द्या, तुमची संपत्ती द्या, तुमचं काय नॉलेज असेल ते द्या, काही द्या. त्याला तुमच्या भावनांवरचं नियंत्रण देऊ नका फक्त. आणि सगळ्यात ट्रॅजेडीचा पार्ट लाईफ करता हा आहे की आपल्या भावनांवरचं नियंत्रण जे आहे हेच आपण दुसऱ्यांच्या हातात सोपवून बसलोय कदाचित. बिकॉज ही सेड मी समथिंग तो मेरे को गुस्सा आया. त्यांनी मला असं काहीतरी म्हटलं म्हणून मला चांगलं वाटलं. म्हणजे मला चांगलं वाटणं हे पण दुसऱ्याच्या हातात आहे ना. मला राग येणं हे पण दुसऱ्याच्या हातात आहे. मला वाईट वाटणं, दुःख होणं हे पण दुसऱ्याच्या हातात आहे. माझा अपमान झाला असं मला वाटणं हे पण मी दुसऱ्याच्या हातात देऊन ठेवलं आहे. आणि दॅट इज वॉट द बिगेस्ट मिस्टेक परहॅप्स. आपल्या भावनांवरचं नियंत्रण जे आहे हे आपण दुसऱ्याच्या कोणाच्या हातात देऊन बसलो आहे, ही फार मोठी चूक आहे. आणि मग या भावनांचा हा जो गेम तळाशी किंवा बुडाशी, बेस ऑफ द माइंड ज्याला आपण म्हणतो तसा चालू असतो, हा नॅचरली कर्मेंद्रियांमधून त्या ॲक्शनमधून दिसतो आणि हा ज्ञानेंद्रियांनी टिपला जातो. आपण डोळे बंद करू शकतो, है ना. आपण कान बंदच नाही करू शकत. कोणी विचार केला याच्यावर की असं का? आपण कान बंदच नाही करू शकत ना. एखादी गोष्ट अशी की आता बापरे मला पाहवत नाही हे, उदाहरणार्थ डोळे बंद. मला ऐकवत नाही हे असं म्हटलं आपण तरी कान बंद नाही करता येत. म्हणजे असे कान बंद करू शकतो पण त्याला काय बंद करणं म्हणत नाही. डोळे बंद केल्यानंतर दिसणं थांबतं. त्या असे कान बंद करून ऐकणं थांबत नाही. आणि काही काही लोक इतके चत्र असतात की असे कान बंद करतात, हळूच असं करतात. तो कान बंदच नाही करतायत म्हणजे ऐकावं लागणारच आहे. तो सेन्स परमनंट राहणार आहे. मग आपलं लिसनिंग आपण किती पॉवरफुल करू याच्यावर डिपेंड करतं ना की पुढचा आपला भावनांवरच्या नियंत्रणाचा गेम जो आहे हा आपण किती चांगला करणार आहोत. आणि ऐकण्याशी संबंधित दुसरी क्रिया आहे ती नॅचरली बोलणं आहे. बऱ्याच वेळेला असं असतं की बा एक सिंपल वाक्य सांगतो की बा तुम्ही ऐकता तेव्हा बाहेरून ऐका आणि तुम्हाला बोलायचं तेव्हा तुम्ही आतून बोला. मला असं वाटतं आपण नेमकं उलटं करतो. कोणीतरी जेव्हा बोलत असतं तेव्हा आपण आतून ऐकत असतो. मेरे को जो लगता है वो बोल रहा है क्या, फिर सही है, एकदम सही बात बोला तू. इसका मतलब क्या, उसने जो बोला वो मेरे ख्यालों से मैच करता है ना. आणि जे मला वाटतं त्याच्यापेक्षा चुकीचं किंवा वेगळं जर तो बोलला आहे ना तर मग ते मला ऐकूच येत नाही. आपण आतून ऐकत असतो येड्यासारखे. एक स्टोरी आमच्या इंडस्ट्रियल ट्रेनिंग वर्कशॉप्समध्ये आम्ही याची सांगतो की बा आपण आतून ऐकतो हे कसं चुकीचं आहे. आपण जेव्हा ऐकायला बसलोय तेव्हा तो काय बोलतोय हे आपण ऐकायला पाहिजे ना. आपल्या आतूनच असे भयान आवाज येत असतात की अच्छा हे असं पाहिजे, हे तसं पाहिजे, हा तसं नाही, हे असं सांग, हे असं नाही तसं. अरे तो बोलतोय ना, तुम्हाला ऐकायचं आहे तो काय बोलतोय. एक स्टोरी आम्ही आमच्या ट्रेनिंगमध्ये सांगतो किंवा एक रस्ता आहे आणि रस्त्याच्या बाजूला 2 बिल्डिंग्स आहेत. मोठ्या शहरांमधली म्हणजे मेट्रोपॉलिस सारख्या शहरांमधली गोष्ट.
क्लोज कंजस्टेड वस्त्या जिथे असतात तिथे. इकडे एक बिल्डिंग आहे, इकडे एक बिल्डिंग आहे. ही जी बिल्डिंग आहे याला काहीतरी 3 किंवा 4 मजले आहेत. ही इकडची जी बिल्डिंग आहे याला काहीतरी 15 मजले आहेत. ही जी 3 किंवा 4च मजल्याची बिल्डिंग आहे याच्यामध्ये सगळे जगातले वाईट माणसं जे आहेत ते राहायला आलेले आहेत. सगळे भयान, सगळे सोसायटी करता ताप असणारे, सगळे माफिया पकडा, गँगवॉरवाले पकडा, पॉलिटिशियन्स पकडा, काय जे जे तुम्हाला म्हणायचं तुमच्या दृष्टीने कोण वाईट आहे तुमचं परसेप्शन आहे, हे सगळे भयान लोक याच्यात आलेले. आणि ही जी बिल्डिंग आहे मोठी ज्याच्यात सगळे चांगले लोक आले, सगळे सज्जन, म्हणजे कंसात आपल्यासारखे सगळे सज्जन या इकडच्या बिल्डिंगमध्ये. हे जे वाईट लोक आहेत यांची संख्या समजा 100 आहे. 4 मजल्यांवर मिळून 100 लोक राहतात. हे जे इकडे काय जे 10 मजले आहेत याच्यामध्ये उदाहरणार्थ 600 लोक राहतात. कशी काय माहीत नाही, एक दिवस अचानक या बिल्डिंगला आग लागते, दोन्ही बिल्डिंगला एका वेळी. पार्किंगपासून कोणीतरी काहीतरी केल्या का, सिलेंडर फुटलं, काय झालं काय नाही, त्यावेळेला लागली आग. आग लागल्यानंतर लगेच लोक गोळा होतात. हे वाक्य महत्वाचं. आग लागल्यानंतर लोक गोळा होतात. कुठेही आग लागली की लोक गोळा होतात आणि लोक सुंदर चर्चा करतात, कशी आग लागली असेल वगैरे, है ना, कोणी लावली असेल, कोण तो हरामखोर, है ना, कैसा देखो कैसे जल रहे है ना. मग त्यातले काही लोक असे उत्साही असतील किंवा आग लगी आहे तो बुझाना तो पडेगा, मग कुठेतरी धावला, फोनाफानी केली, काय झालं काय नाही. फोनाफानी केली मग पॅ 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 आवाज करत 2 ॲम्ब्युलन्स तिथे येऊन उभ्या राहिल्या. आणि मग चर्चा सुरू झाली की ही आग विझवायची कशी आणि कोणत्या बिल्डिंगची पहिले विझवायची. आता असं काही ॲक्च्युअल होत नाही, पण तिथे चर्चा सुरू झाली की आग, तुमचं काय मत आहे, तुमचं काय मत आहे. मग काही लोक म्हणाले की याच्यात विचार काय करायचा आहे, ही 10 मजली बिल्डिंग आहे, इकडे 1000 लोक राहतात, मुख्य म्हणजे ते सगळे चांगले आहेत. मग ते जर चांगले आहेत तर त्यांची समाजाला गरज आहे, ही बिल्डिंग पहिले विझवा, कंसात यांना मरू द्या, हे नाहीतरी वाईटच आहेत. दुसऱ्या लोकांनी एक्झॅक्ट अपोजिट थाट टाकला की नाही यांना पहिले विझवा, हे वाईट असतील आत्तापर्यंत, पण हा झटका बसला तर सुधरू शकतात की नाही आता, किंवा मरता या लोकांनी आपल्याला वाचवलं आहे ना, नाही तर बिल्डिंग झाली ते आपणही जळून गेलो असतो. कदाचित या झटक्याने ते सुधारतील. आणि शेवटी चांगले काय आणि वाईट काय, शेवटी सगळी माणसं ही माणसंच असतात, त्यांनाही जीव आहे, तो यांच्या जीवासारखाच आहे, म्हणून यांना पहिले वाचा. इंडस्ट्रियल ट्रेनिंगमध्ये खूप वेळा होतं की त्याच्यात काही इंजिनियर्स किंवा मॅनेजमेंटवाले जर असले तर ते ॲनालिटिकल थिंकिंग करतात, ज़्यादा दिमाग का इस्तेमाल करेंगे. ते म्हणतात की बा ही बिल्डिंग काय 4 मजल्याची आहे आणि ही बिल्डिंग काय 10 मजल्याची आहे, तर ही 4 मजल्याची जी आहे ही पहिले विझवा, कारण ही विझवेपर्यंत आहे ना या बिल्डिंगची आग कुठपर्यंत जाईल, 2-3 मजल्यापर्यंत जाईल. तर ते तिथले जे लोक आहेत ते वरच्या 7-8 मजल्यांवर शेल्टर घेऊ शकतात ना आसरा, तोपर्यंत आपण ही पहिले विझवू, या लोकांना वाचवू, नंतर नाही आपल्याला अजून वेळ मिळेल मग तिची पण विझवू, दोघंही वाचतील. वंडरफुल आहे. हा मग शेवटचा प्रश्न आम्ही त्यांना विचारतो की आग विझवणार कशी आहे, कारण फायर ब्रिगेड आलंच नाही आहे. मगाशी ज्या आल्या होत्या त्या ॲम्ब्युलन्स आल्या होत्या, कळलं ना. मी आधी हे तुम्हाला सांगितलं की आपण जेव्हा ऐकायला बसलोय ना तेव्हा बाहेरून ऐका, आतून नाही. ती आग लागली, कोणीतरी फोन केले, है ना, आपल्या डोक्यात फायर ब्रिगेड तयार झाली. 2 आल्या, पण मी म्हणताना पण ॲम्ब्युलन्सच म्हटलं होतं, हे तुम्हाला आठवत असेल है ना. हां, पण ते आपल्या बोलख्यातून आपल्याला इजंट दॅट ए क्राईम, हे गलती नाही, गुन्हा आहे की समोरचा माणूस जे बोलतोय आणि आपल्याला काय ऐकू येत आहे हे आतूनच ऐकू येत आहे. वी आर नॉट लिसनिंग टू व्हॉट ही इज सेइंग. यार बऱ्याच वेळेला आता आपण लिसनिंगच करत नाही, आणि लिसनिंग करत नाही आणि बोलणं सुरू करतो है ना. ऐकण्याच्या सुद्धा 5 स्टेजेस आहेत. तो जे बोलला समोरचा हे तुला ऐकू आलं का, पहिली स्टेप. दुसरं, ते तुला कळलं का, बरोबर. तिसरी स्टेप, हे तुला फील झालं का, म्हणजे ते ऐकून तुला काय वाटलं, फील होणं वेगळं, कळणं वेगळं आहे ना. याच्याही पलीकडे अजून एक होती की तो का बोलला, हा त्याचा उद्देश तुला कळला का. इतकं परफेक्ट लिसनिंग आपण कधी करत असतो नाही. हे लिसनिंग आपण करत नाही, आपल्याला बोलण्याची घाई जास्त असते. आणि मग बोलणं हे कर्मेंद्रियाचं काम आहे, म्हणजे कर्मेंद्रियांपैकी एक आहे. कसे बोलतात लोक बाण सोडल्यासारखे बोलतात. रामानंद सागरच्या रामायणमध्ये होतं, इकडून एक काय रावणाने सोडला, तिकडून एक रामाने सोडला, बाणांची टक्कर झाली, ब्रूम.
कंसात याच्या बाणाने त्याला फरक नाही पडला, त्याच्या बाणाने याला फरक नाही पडला, नुसते बाण सोडत राहा, धडा धड धडा धड धुम, है ना. कारण ऐकायचा विषयच नाही. बोलला 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 बोलला, ऐकत कोणीच नाही आहे. वास्तविक बोलण्याची ऍक्शन अशी व्हायला पाहिजे ना, बोलला बोलला, कळत आहे की नाही. हा बोलला, इकडून ऐकलं, नंतर बोलला, अजून पुढे चालू, ही बोलण्याची ऍक्शन अशी व्हायला पाहिजे. हा बोलला, ये सुना, वो जो बोला मैं सुना, मैं सोचा, ये सुना, फिर डिसाइड किया, फिर बोला. या बोलला 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 जे चालू होतं ना, त्याचं एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं तर तुमच्या व्हॉट्सअपचे चॅट काढा. टिपिकल एक्झाम्पल. आणि जेव्हा तुमच्या भावना उद्दीपित झालेल्या असतात, उद्दीपित शब्द फार वेगळ्याच अँगलनी घेतला होता, कोणत्याही अँगलनी पडत, कोणतीही भावना, मी भावनेचं नाव घेतलं नाही ना, कोणतीही भावना तुमची जेव्हा पीकवर असते, यू आर जस्ट विथ इग्नायटेड ऑफ दॅट इमोशन, तर तुमचं चॅटिंग कसं चालतं बघा, है ना. मला उदाहरणार्थ कोणाची तरी काहीतरी फार बेकार भांडण झालेलं आहे, ना, आणि मी त्याला किंवा तिला मेसेज करतोय, मी मेसेज टाकला तरी मी मेसेज टाकला. काही लोक ते चॅटिंग शिकले, लंबा मेसेज टाकत होते, छोटे छोटे मेसेज टाकत राहतात, है ना. हे पाकिस्तान हरामी जसे ते ड्रोन टाकत होते, 10 मिनिटात 500. मग तुझ्या मागे काम दिलं, आपल्याला वाटलं साला आपण त्यांचे मिसाईल उडवून राहिलो का विमान उडवलं. अरे ते 500 रुपयाचा ड्रोन असेल, आपण त्याच्याकरता 5000 रुपयाचं मिसाईल लावून राहिलो, किंवा काय जे काय तोप लावून राहिलो, दोन लाईनचे. आता हे नुसतं मी बंबार्डिंगच आहे, हे बंबार्डिंग धन 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 चालू आहे. त्याच्यात तो काहीतरी वाचून काहीतरी तो रिस्पॉन्ड करतो. त्याला हा रिस्पॉन्ड नक्की कशाचा आहे, त्या 8 मेसेज पैकी कशाचा आहे ना, आणि त्याचा तो रिस्पॉन्ड कशाचा आहे हे कळून न घेता, है ना, माझं चालूच आहे. कारण माझ्याजवळ जेवढे आहे भात्यात बाण ते संपत नाही, किंवा रामानंद सागर सांगत नाही म्हणजे डायरेक्टर की आता बस झाला कट, तोपर्यंत मला धंदा तेवढाच आहे की बाण काढत राहायचे मारत राहायचे. कितनी बार ऐसा होता है की या मेसेजिंगमध्ये तुम्ही कॉन्शियसली मेसेजिंग करत असाल, म्हणजे थोडंसं तुमचं भान शाबूत असेल, तर आपण एक मेसेज हा टाकतो समोरच्या पार्टीला की वरती मी जे पाठवलंय ते वाचत आधी, है ना. हे आपणही काही वेळेला लोकांना मेसेज पाठवतो, वरती मी जे पाठवलंय ते वाचणं आधी. हा मेसेज आपल्यालाही कधीतरी आला असेल की वरती मी जे पाठवलंय ते वाचणं आधी, है ना. हे काय आहे, दिस इज टिपिकल लुझिंग कंट्रोल ऑन युअर इमोशन्स, है ना. आता हे चॅटिंगमध्ये हे भांडणं होऊ शकतात, भांडणं कुठेही होऊ शकतं, भांडणं मित्रांची होऊ शकतात. तुम्हाला तुमचा मित्र किती जवळचा आहे आणि किती तो तुम्हाला काय म्हणूया तुमच्या वॉन्ट्सच्या लिस्टमध्ये आहे कि ये दोस्त मेरा जिगरी दोस्त है, किसी हालत में इससे मेरा झगडा हो ही नहीं सकता. टेम्पररी झगडे जे आहेत ते चालतात. नवीन ओळख झाली, कोणातरी काहीतरी भांडण झालं किंवा कॉमन पब्लिक प्लेसेसचे भांडणं, रेल्वे स्टेशन किंवा बस स्टँडवरचे भांडणं, किंवा तुमको दिखता नाही की मेरी जगा थी, टिपिकल एसटीत भांडणं आहेत. आता लोक काही आपल्याकडे फार सोफिस्टिकेटेड झाली, त्यांना या भांडणांचा लाभच मिळाला नाही कधी, है ना. न्यूरिश फॅमिलीवाले जे आहेत ते बाकायदा पहिले बुक माय तिकीट, है ना, ऑर्डर प्लेन, आणि तिथे हा विषयच नाही, यु नो C23 D24 ओके, पण तू तुझा मी माझा काही स्ट्रगल संघर्ष नाहीच आहे. काही एक युद्ध स्वतः फत्र्या विरुद्ध कोणावर युद्ध नाही आहे, युद्ध एसटी स्टँडवर आहे, युद्ध एसटी स्टँडवर आहे. आणि ते खिडकीतून जाते, गाडी आली म्हणजे असे लोंबकवतात लोक त्याला, है ना. पॉप्युलेशन तिथे कळते काय, लोंबकव लोक खिडकीतून टाकायचे रुमाल. जे अपडाऊन करणारे लोक आहे एस टीने आपल्या, ते बेधडक दुसरा रुमाल टाकतात. ते मी कारण अपडाऊन केला 8 वर्ष, ते बेधडक दुसरा रुमाल टाकतात. ते पाहतात की यांनी या खिडकीतून टाकलेला आहे, त्याच्या बावजूद मी त्याच्याच रुमाल टाकतो, दुसरा टाक. आणि फक्त प्रिकॉशन ही घ्यायची की गेटमधून पहिले आपण चढलो पाहिजे, आणि चढल्यानंतर आत काय करायचं, वरचा रुमाल खाली खालचा रुमाल वरती करून ठेवायचा, म्हणजे आपला खाली त्याचा वर, आणि उभं राहायचं, बसायचं नाही. किती सज्जन आपण, है ना. हाँ, त्याला येऊ द्यायचं. तो मैंने देखो भैया मैंने पहिले डाला था, ये आपका है क्या. तो जर घरी बसला तर बिचारा उचलून घेतो निमूटपणे. इतके लोक चालू झाले. पण आता धरायला असं होत नाही,
मेरी जगह थी, मैंने रुमाल डाला था. कुठेतरी झगडे होणारच आहे. मैंने रुमाल डाला था, तेरे बाप की जगह आहे क्या, हा बाप काढते तो बाप काढतो. त्या पुलंच्या पुस्तकात एक उल्लेख आहे की तुझ्या बापाचं काय केलं आणि तुझ्या बापाला काय समजते. हे सुरू झालं, याला म्हणतात बाचा बाची. म्हणजे तुझ्या बाचा पण तुझ्या बाची, हे शब्द तो असा बाचा बाची. म्हणजे झगडे चालू आहे. मैंने रुमाल डाला, तुम तो ताजमहल पे रुमाल डालेंगे. टिपिकल वाक्य आहे सगळ्या भांडणांमध्ये. आता ही भांडणं, फालतू भांडणं जी आहे ती सोडून द्या. कुठं त्या माणसाबरोबर आपल्याला काय मैत्री करायची आहे का, ऑफिसमध्ये काम करायचं आहे, किंवा सगळ्यात मोठी असाइनमेंट जी आहे ती संसार करायचा आहे, त्यातलं काय करायचं त्या माणसाबरोबर, बरोबर, त्या माणसाबरोबर, बाईबरोबर, वाटत दोस्त के साथ झगडा होतो. इतका जवळचा दोस्त जो घरच्या पेरेंट्स किंवा भावा बहिणींपेक्षा आपल्याला कधीतरी जवळचा असेल, आहे ना, त्याच्याशी जर भांडण झालं, कोणतं तरी कारण काहीतरी गैरसमज झाला, मिसअंडरस्टँडिंग, भांडले, बेकार भांडले, एक दिवस माणूस फार परेशान होतो. तुमच्या जर कोणीतरी चांगला मित्र किंवा चांगली मैत्रीण असेल, कधीतरी त्याच्याशी किंवा त्याच्याशी पण तुमचं भांडण झालं असेल, बेकार भांडण होतं, आणि एक दिवस 2 दिवस आपण बेकार परेशान असतो. दुसऱ्या दिवशी जेव्हा ते कॉलेजमध्ये किंवा ऑफिसमध्ये एकत्र येतात, तेव्हा हे जे होतं बोलला बोलला बोलला, हे बंद होतं. आता लोक वेगळ्याच अँगलनी बोलतात. आता असे बोलतात, बोलला. हे रजनीकांतचे बाप आहे. म्हणजे रजनीकांतला गोळी मारायची कोणाला तर तो अशी नाही मारणार, तो भिंतीवर मारेल, रिफ्लेक्ट होऊन त्याला लागला. रजनीकांत काय करू शकतो. काय आता हे तिरपे बोलणारे जे लोक आहे, आजकाल बहुत हो गए लोगों के भाव चढ गए. अबे तू त्याला बोल ना की तुझे आजकाल फार भाव वाढले, तू माझ्याशी का भांडला, है ना. हे असं तिरपं थर्ड एंगल थर्ड डिग्री. उसको बता मेरे नहीं भाव चढ़े, किसके चढ़े सबको पता. काय काय बोलण्याचे प्रकार आहेत, काय बोलण्याचे प्रकार आहेत. प्रेमात पडलेले लोक काय भांडणं करतील. प्रेमात पडलेले टिपिकली या भांडणांची काय जातकुळीच वेगळी आहे, म्हणजे टेक्स्चरच वेगळं आहे. प्रेमात पडलेले लोक जे आहेत ते कसे भांडतात, हे वेगळं टेक्स्चर आहे. आता इथे बरेच लोक असे आहेत ज्यांची लग्न झालेली दिसतात, म्हणजे त्याच्या आधी किंवा नंतर ते कधीतरी प्रेमात पडले असतील. आधी प्रेमात पडले असतील तर त्यांचं लव्ह मॅरेज असेल. वाक्य नीट ऐकून घ्या स्वतःच्या, ते लिसनिंग म्हटलं, मी जे बोलतोय ते ऐका. तुम्ही आतला ऐकायला नाही बसले की आता प्रेमात पाडता का आम्हाला. अरे अरेंज मॅरेज झाले असेल तर ते नंतर प्रेमात पडतात ना, त्यांना आधी बायको किंवा नवरा माहीत असतं, या अर्थाने म्हटलं ते प्रेमात पडले. प्रेमात पडलेले लोक जर भांडले एकमेकांची तर ते वेगळंच आहे भांडण. तेव्हा वेगळंच आहे. तुम्हाला ते आठवत असेल, ते भांडण झालं की माणूस बसला की उठून उभा राहतो, उठून उभा राहिला की बसतो. ही जस्ट पझल की हे करे काही प्रॉब्लेम आहे, नाही काही नाही प्रॉब्लेम. ती जाहिरात येते, सहन होत नाही, सांगता येत नाही तसं. किंवा काय काय झालं, काय असं का करतो तू, अशी का करते तू. कंसातलं वाक्य प्रेमात पडलाय. प्रेमात पडलाय यार, हे तो मला भावच देत नाही आहे. टिपिकल वाक्य, तो मला भावच देत नाही. तिकडे दुसरीकडचं वाक्य, ती एवढा का भाव मागते मला. मी मगाशी म्हटलं तुमच्या प्रश्नात तुमची उत्तर आहे. तू थोडासा भाव दे म्हणजे ती भाव खाणं सोडेल. इतकं सिंपल आहे ना. पण तो किंचित इगो तो जर तिथे असेल तर हे होणं शक्य नाही आणि ते चालूच राहणार. बरं, ही भांडणं झाली तर ही मिटावी अशी दोन्ही पार्ट्यांची प्रचंड इच्छा आहे. कंसात मूळ मुद्दा हा आहे की पुढाकार कोण घेईल. कारण पुढाकार घेणं म्हणजे स्वतःकडे कमीपणा घेणं. हा, आता कसा आला तू, गरज तुझीच पडली, आहे ना. मग हे वाक्य ऐकायचं नसेल तर त्याच्या विचाराच्या मनात असलं तरी तो ते भांडण मिटवायला जात नाही. आणि तसंही हे भांडण कसं आहे सांगू का, याचे इतकं चांगलं भांडणच नाही जगात. खूप जिम मारला, अरे बहुत सारे डंबेल्स ये वो ऐसा सब, चेस्ट वेस्ट ट्रायसेप बायसेप मारला, तर दुसऱ्या दिवशी कशी हळत होत आठवत, असं सोअरिंग ऑफ द मसल्स. पण तुम्ही रस्त्यावर पाय घसरून पडले आणि तुमचा पाय मुचकला तर ते जे आहा जे आहे ते वेगळं आहे ना. आणि हे जे आहा जिम मारला म्हणून हे आहा वेगळं आहे ना. हा, खूप 4-5 किलोमीटर रनिंग केली मस्त तर तंगड्या कशा बोंब मारतात, आहे ना, ते आहा वेगळं आहे ना. येतो ना. आणि ते पॉझिटिव्ह आहा आहे ना, की अरे यार हे मजा आली. पण बाकी मी जिमची गोष्ट करतोय, त्या भांडणाची पण तशीच मजा आहे. लिखने वाले बराबर साले लिख डालते, इतक्या बारीक गोष्टी साले टॅप करतात आणि बरोबर शब्द तुमतात. प्यार का दर्द है मीठा मीठा प्यारा प्यारा.
काय, हाँ ये दर्द दो दिलों का है सहारा, म्हणजे त्या दर्द के सहारे भी साले हे जिंदा राहणारच आहे. कोणत्या पिक्चरमध्ये डायलॉग होता अनिल कपूरचा, ये साले हसते कम आहे रोते जादा आहे. पण प्रेमात पडलेले लोक, प्रेमात पडलेल्या लोकांकरता भयंकर चॅलेंजिंग असतं. ते जर फोकस्ड असतील, ते जर ॲम्बिशियस असतील, तर त्यांच्याकरता अशी भांडणं ही प्रचंड चॅलेंजिंग असतात. कारण ही भांडणं झालेली असताना, किंवा माझं तिच्याशी भांडण झालं आहे उदाहरणार्थ आहे ना, मी तिकडे हात दाखवला, इकडे हात दाखवला पाहिजे, मॅडम तिकडे बसल्या आहेत, आणि त्याच वेळेला मला माझं काम आहे, आई कॅनॉट इग्नोर माय वर्क ना, मेरे को काम तो करना ही पडेगा जो भी है. मग मी माझं काम करतोय, 8 तास 10 तास तिकडे राबतोय, बॅक ऑफ द माइंड तेच चालू आहे की ती आता काय करत असेल यार, तिला माझी आठवण येत असेल का, ती माझा विचार करत असेल का. बावळ्या, तू तिच्याविषयी विचार करतोय म्हणजेच ती तुझ्याविषयी विचार करते. सिंपल. ये ऐसी बात है. अरे ते चालन पुन्हा व्हायब्रेशन्स ऑफ द युनिवर्स अँड कायनात वगैरे असे हात थोडं करणं जरुरी आहे त्याला. बरं, किसी चीज को अगर शिद्दत से मांगो, व्हायब्रेशन इन द युनिवर्स आर ट्रू. बरोबर आहे. तुला तिची आठवण येते आहे याचाच अर्थ तिला तुझी आठवण येते आहे. तू रेडिओ लावून बसला, उदाहरणार्थ FM 36.5 रेडिओ मिरची, आणि तुला गाणं ऐकवाल आहे ना. आता तू जर मला प्रश्न विचारला की सर जाऊन पाहावर जरा रेडिओ मिरची स्टेशन चालू आहे का, अबे पागल आहे का तू, अबे ते स्टेशन चालू आहे म्हणून तुला गाणं ऐकू राहिलं ना, मग गाणं ऐकू राहिलं याचा अर्थ स्टेशन चालू आहे. या प्रेमात भांडणाऱ्या लोकांकरता एका वाक्यात सजेशन देतोय, फक्त एका वाक्यात ॲडवाइस, भांडल्याशिवाय मजाच नाही. झगड़ो, अच्छा झगड़ो, ऐसे झगड़ो और इतना झगड़ो कि फिर झगड़ने का मौका मिले. टोकावर जायचं नाही, यानंतर तुझं थोबाड पाहणार नाही, यानंतर असं, यानंतर मी तर रेडिओ मिरची नाही लागलो तर रेडिओ खुर्ची, हा रेडिओ वरची, रेडिओ खालची, झगड़ा करो तो ऐसा करो की झगड़ा फिर करने का मौका मिले, है ना. म्हणजे ते ताणा तिथपर्यंत की जोपर्यंत तुटत नाही आहे. या झगड्यापैकी एक आहे की हा तर फार प्रेमाचाच झगडा आहे, त्याच्यामुळे दॅट इज ए काय स्वीट काय क्वारल. मेरे को लगता है झगड़े की जड़ ही सब ऐसी है ना की जो साली जिंदगिया झिंझोड करत देते. ती एका व्यक्तीचं असो की एका देशाचं, प्रत्येक वेळेला चुकीच्या बोलण्यामुळे, चुकीच्या ऐकण्यामुळे जे काय झगडे किंवा जी काय भांडणं होत आहेत, या भांडणांमुळे माणसांचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं, यामुळे देशाचंही आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. म्हणजे माणसांचंही नुकसान होऊ शकतं, देशांचंही नुकसान होऊ शकतं. डेफिनेटली आय बिलीव इट व्हेरी स्ट्रॉंगली अँड आय कॅन गिव्ह सो मेनी प्रूफ्स. झगड़ों से किसको क्या मिला. मग आता हे झगडे का होतात आणि हे झगडे सोडून द्यायचे तर काय करायचं. लोकांविषयीच्या आपल्या धारणा ज्या आहेत त्या, प्रेमाचा विषय सोडून द्या, कोणी पण लोक काय करतात हे आपण बघत असतो आणि निम्म्याला आपली टाळकी जी सटकतात ती लोकांनी काहीतरी केल्यामुळे सटकतात. तसं इथे तो काय तिचा लवर किंवा त्याची लवर हे काहीतरी चुकीचं बोलल्यामुळे तो प्रकार झाला होता. लवर तो कोई होगा, फियांस या फियांसी तो एक ही होगा, लोक कितने सोलो. आणि या प्रत्येक माणसाने काहीतरी म्हटलं म्हणून आपण जर ते मनाला लावून घेणार असू तर त्यांनी काय काय होईल हॅवॉक आपल्या लाईफमध्ये आहे ना, हे नॅचरली पहा. क्या सुनते हो, कैसे सुनते हो और उसका रिस्पॉन्स कैसे देते हो. मी मगाशी म्हटलं बोलला मग हे थोडंसं बरं बोलला आहे ना, हे परफेक्ट बोलला. बऱ्याच वेळा असे असतं ना की ऐकायचं जे नियम 5 सांगितले की तो बोलला ते ऐकू आलं का, ते तुला समजलं का, ते तुला कळलं का, त्यांनी तुला काय वाटलं आणि त्याचा बोलण्याचा उद्देश काय होता हे समजलं का. याच्यामध्ये एक गोष्ट बऱ्याच वेळा अशी असते की काही गोष्टी इकडून ऐकल्या तर त्या दरवेळेला डोक्यात जाऊ द्यायच्या नसतात आणि हे सिलेक्शन आपल्याला करायला लागतं की ऐकलं काहीतरी जरुरी नाही आहे प्रत्येक गोष्ट वरती पाठवली आपण. ती तिजोरी आहे हा ना, ती तिजोरी आहे, त्याची अडगळीची खोली नका बनव. कोणीतरी काहीतरी बोलला, ऐकलं, सेंड ऊपर है ना, फॉरवर्ड. त्या तिजोरीमध्ये तुम्ही कचरा गोळा करून ठेवाल तर काय होईल. तो कुछ बात है जो सुनी वो ऐसी कर लो की ये सुनी ही नहीं. गौतम बुद्धांची एक गोष्ट आहे. गौतम बुद्ध आणि त्यांचा तो पट्टशिष्य होता एक आनंद नावाचा. हे चालले होते एकदा भिक्षा मागायला ॲज युज्युअल. तर एका घरावरून ते जात होते, त्यांनी भिक्षा मागितली तिथे. तर ती बाई आली, ती आता भानखोरच असेल, कजाक असेल, ती आली जे तिने शियांचा पट्टा चालू केला.
टिपिकल भिक्षा मागणाऱ्या लोकांना आपण जे जे काय बोलतो, का न जाने कहाँ से चले आते, है ना, भीक मागता तुम्ही, तुम्हाला काही इलाज नाही, आम काय टमका, जे काहीतरी मग शिया माग. तो आनंद फार डिस्टर्ब झाला की अरे गौतम बुद्ध तथागत आहेत ते, या बाईला काहीच अक्कल नाही, ते काय बोलते. भगवान बुद्धांनी त्याच्याकडे फक्त पाहिलं, त्याला खून केली की चलो आगे गेले. समोर गौतम बुद्ध मागून जाणं, तो समोर गेल्यानंतर त्याला राहावं नाही. तो म्हणला की ती इतकं काय काय बोलली, है ना, तुम्ही का रिॲक्ट का नाही केलं, वाय डिडंट यू रिस्पॉन्ड, तुम्ही काहीतरी म्हणायला पाहिजे तिला, तुम्ही कोण आहात यार. गौतम बुद्ध म्हणजे जाऊ दे रे, माझं भिक्षापात्र कुठे. तो म्हणला हे काय तुम्ही माझ्याजवळ दिलं होतं, हां हे घ्या. बुद्धांनी ते भिक्षापात्र घेतलं, त्याचं पुन्हा 10 पावलं समोर गेले. त्या आनंदाला त्यांनी थांबवलं आणि ते म्हणले अरे माझी कधीची इच्छा होती की हे भिक्षापात्र जे आहे मला तुला भेट म्हणून द्यायचं होतं, किती दिवसांची इच्छा होती, तर हे तू स्वीकारावं असं मला वाटतं. मग त्याने बिचाऱ्यांनी त्यांच्या पायावर डोकं ठेवून नमस्कार केला आणि त्यांच्याकडून ते भिक्षापात्र घेतलं. पुन्हा 10 पावलं समोर गेले. पुन्हा बुद्धांनी विचारलं माझं भिक्षापात्र कुठे. तो इकडे तिकडे पाहायला लागला. मग गौतम बुद्धांनी त्याच्या हातातल्या भिक्षापात्राकडे पाहिलं आणि ते म्हणले हे कोणाचं. तो ते म्हणला गुरुजी तुम्ही विसरले का, हे तुम्ही आत्ता दिलं होतं मला, तुम्ही म्हणले कधीच तुला एक भिक्षापात्र द्यायचं होतं भेट म्हणून मला, तुम्ही आत्ता दिलं ते 10 मिनिटापूर्वी. मग गौतम बुद्ध त्याला म्हणाले की पहिल्यांदा जेव्हा मी हा प्रश्न विचारला की तुला माझं भिक्षापात्र कुठे आहे, तर तू म्हणला हे काय माझ्या हातात है ना. बाद में मैंने तेरे से कहा कि ये मैं तुझे देना चाहता हूं, है ना. तू ते ॲक्सेप्ट केलं, तू त्यांच्या पायावर डोकं ठेवलं माझ्या आणि तू ते भिक्षापात्र स्वीकारलं, मी दिलेलं भेट म्हणून ते स्वीकारलं. नंतर मी तुला प्रश्न विचारला की हे भिक्षापात्र कोणाचं आहे, तू काय म्हणला की हे माझं आहे. तू त्या भिक्षापात्राचा स्वीकार करेपर्यंत ते माझं होतं, येस ना, आणि तू त्याचा स्वीकार केल्यानंतर ते तुझं झालं, बरोबर आहे ना. त्या बाईनी मगाशी ज्या शिव्या दिल्या त्या तिने दिल्या, मी स्वीकारल्याच नाही आहे ना. मी जर स्वीकारल्याच नाही आहे तर त्या तिच्याचकडे, तुला राग कशाचा येतोय. इतने उच्च कोटि के लोग ये ऐसा बिहेव करते, ऐसी इनकी जो भी कहानियां है, हे आपल्याकरता असे प्रसंग दिवसातून 100 येत असतील, है ना. मला दिवसभरात कोण कोण काय काय म्हणत असेल त्याच्यापैकी किती गोष्टी मी इकडून वारे तिकडून वारे, है ना, नाही कुंकलीच होणारे, है ना, हे असं किती वेळा मी करायला पाहिजे आणि ते नेमकं मी नको त्या वेळेला करतोय. म्हणजे जे मी स्टोअर करायला पाहिजे ते मी सोडून देतोय आणि जे मी सोडून द्यायला पाहिजे ते मी स्टोअर करतोय. 2005 साली कसं तू मला तेव्हा काय म्हटलं होतं हे त्यांनी म्हटलं, तू ऐकलं आणि तू ते वरती पाठवून दिलं, है ना. वरती पाठवून दिलं ते याच्याच करता पाठवलं की कधीतरी तर मी याचा बदला घेईन, है ना. किसका लाईफ बर्बाद हो रहा है, आपलं स्वतःचं. आणि असे किती वरती पाठवलेले आहेत आपण, आपल्या मेंदूमध्ये असे किती विचार पाठवलेले आहेत. काय ऐकायचं आहे ना, त्यातलं काय ठेवायचं, त्यातल्या कशाला रिस्पॉन्ड करायचं, हे अल्टिमेटली आपल्याला ठरवायला लागणार ना. आणि याच्यातून कोणीही चुकलेलं नाही. मी त्या दिवशी जसं म्हटलं होतं ना की ते काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे सोडून द्या, हे षड्रिपू वगैरे हे सोडा, हे रंग आहेत असं समजा. आणि हे रंग ज्या टर्पेंटाईनमुळे आपल्याला चिपकतात, ते टर्पेंटाईन म्हणजे इगो, त्या इगोमुळे सगळे लफडेत, त्या अहंकारामुळे सगळे लफडेत. उसने मेरे को ऐसा कैसा बोला, हे आपल्याला तेव्हाच वाटेल ना जेव्हा मला असं वाटत असेल की मी कोणीतरी आहे किंवा मी काही, हाऊ ही डेअर टू टॉक लाईक दिस विथ मी. म्हणजे याच्यात दोन्ही गोष्टी होत्या. तो कसा आहे खालचा, मी कसा आहे वरचा, आणि तो हे असं माझ्याशी बोलला म्हणजे कंसात, तो दुसऱ्याशी बोलला असता चाललं असतं. तो असं बोलला माझ्याशी म्हणजे पुन्हा तेच की दुसऱ्याशी बोललं चालतं, है ना. ते वाक्य चुकीचं असं नाही त्याला म्हणायचं, पण ते माझ्या मी, हा जो अहंकार आहे हा आहे तोपर्यंत षड्रिपू धावत धावत येऊन आपल्याला चिकटणार आहे. आत्मभान एक वर्ड सांगतोय, आत्मजागृती दुसरा वर्ड सांगतोय, आत्मपरीक्षण तिसरा वर्ड सांगतोय आणि आत्मसन्मान चौथा वर्ड सांगतोय. आत्मभान म्हणजे मी कोण आहे,
रियलिस्टिक मी विद इन मी, है ना, मेरे अंदर का मैं जो वास्तविकता में है वो मैं नाही जो लोक समजते हैं. हे सर ना, अरे माझे कोणी पोट्टे असतील स्टुडंट लोक आणि रस्त्यावर मी आलो आणि ते मला क्लास झाले, झक मारत त्यांना गुड मॉर्निंग सर म्हणणं आहे ना, बरोबर की नाही. चला, जे नोकऱ्यांवर लागलेले आहे त्यातले 10 पैकी 5 असे असू शकतात की नाही म्हणलं, कंसात आता काय करतो, पण जे सध्या क्लासला आहे त्याच्यापैकी तर 10 पैकी 11 म्हणतील. म्हणजे कोणीतरी 2 नाही म्हणेल गुड मॉर्निंग सर, माझं लक्ष सर गुड मॉर्निंग, बरं बा मी आहो. आता हा मी आहे का खरा? दिस इज नॉट रियलिस्टिक मी ना, दिस इज मी व्हाट पीपल थिंक अबाउट मी. लोग मेरे बारे में जो सोचते हैं वो मैं ऐसा हूं, वास्तविकता में मैं कैसा हूं ये तो मुझे ही सोचना पड़ेगा. तेच तर युद्ध स्वतः विरुद्धचं. लोक आपल्याला धावून सांगणार आहे तू असा आहे, तू अशी आहे, तू असा आहे, तू अशी आहे, तुला हे जमणार नाही, तुला हे जमेल, तू असंच करायला पाहिजे, आपल्या खानदानीत कोणी असं केलं नाही, तू कोणत्या एवढा जीवता लागून गेला, अरे मी खानदानापेक्षा वेगळा असू शकतो ना. हा आपल्या आतून आवाज आला तरच आपण काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करू ना. मी कोण आहे, रिअलिस्टिक मी, हे आत्मभान, मला काय करायचं आहे नक्की, हा नॅचरली आत्मजागृतीचा भाग, व्हॉट आय विश टू डू. हे करताना वेळोवेळी आत्मपरीक्षण कि अभी तक का जो लाइफ में जिया, कोई 15 साल जिया, कोई हो सकता है 60-70 साल जिया, आपण जे आतापर्यंत केलं ते सगळं बरोबर होतं. मला नाही वाटत असं, म्हणजे मला माझ्याविषयी नाही वाटत असं, तुमच्याविषयी मला कशाला वाटायला पाहिजे. किती वेळा असं झालाय की आपण आपल्या मिस्टेक्स ॲग्री केल्या? कमी वेळा झालाय. आपण किती वेळा चुका आपल्या मान्य केल्या हे म्हटल्यानंतर तुम्हाला खळगून ते डोक्यात चुका आल्या की हो हे अशा झाल्या होत्या पण मी मान्यच नाही केल्या अजून, है ना. पुढचा प्रश्न विचारतो की तुम्ही चुका मान्य केल्या असतील काही, म्हणजे आपण आपापल्या चुका मान्य केल्या असतील, कधी केल्या? चूक घडल्यानंतर कधी केल्या, है ना. ये ईगो है. ये गैप जितना लंबा ना उतना ईगो स्ट्रॉंग. मी मान्य करतो यार 5 वर्षापूर्वी माझं चुकलंच होतं, जेव्हा मी पहिल्यांदा ऑफिसमध्ये जॉईन झालो होतो. 15 वर्षापूर्वी माझं चुकलंच होतं, जेव्हा कॉलेजमध्ये आपलं काहीतरी भांडण झालं होतं. बावळ्या कधी मान्य करू आला तू? 15 वर्षानंतर. आणि हे 2 लोक संबंधित, जो कोणी एक माफी मागतोय की 15 साल पहिले मेरी गलती हुई थी, हे जर नवरा बायको असले, चूकच नाही या जगातले कोणतेच नवरे चुकत नाही आणि कोणत्याच बायका हुकत नाही. आता तेच नवरे जेव्हा ऑफिसमध्ये जातात तेव्हा ते चुका करतात, हा ते चुका मान्य करून टाकतात, पण घर अजिबात नाही. मग काय क्वालिटी त्या सहजीवनाची किंवा त्या एकत्र राहण्याची किंवा त्या संसाराची काय क्वालिटी? क्योंकि मेरा गलती मानने को तैयार ही नहीं हूं मैं. आई एम नॉट होल्डिंग माई लाइफ, आई एम नॉट होल्डिंग रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ माई लाइफ, आई एम नॉट एट ऑल treating myself responsible for my committed mistakes. never. पुढचं, मी माझ्या आयुष्याची पण कोणतीही जबाबदारी घेत नाही आहे. त्याच्यापेक्षा बेटर ऑप्शन माझ्याजवळ आहे, आय विल शिफ्ट द ब्लेम टू समवन एल्स. हे आपलं स्वतःविरुद्ध युद्ध कि ये मेरी गलती थी कि 12वीं में मेरे को ऐसा क्यों लगा यार कि मैंने ये करना चाहिए या नहीं करना चाहिए. झक मारली तेव्हा मी शुद्ध भाषेत, आणि मी काय जे घ्यायचं ते घेतलं, ते नव्हतं घ्यायला पाहिजे. किती लोक असतील असे बा, मिस मॅच विथ करिअर, किती लोक असतील, है ना. काय करतो तू आता? 12वी जाऊ डबल, पुन्हा जातो 12वी, सायन्सच्या ऐवजी आर्ट्स घेतो, आर्ट्सच्या ऐवजी सायन्स घेतो. पॉसिबल आहे? नाही आहे यार. मी ते फॉर्म भरला, हे 5 लोकांनी भरला, ते मला म्हणे सध्या भरतो का? मी भरला, लागलो बा मी बँकेत, उदाहरण, है ना. मला जिंदगीत कधी करायचे नव्हते बँकेत नोकरी, हो ना. पण मग हे मान्य तर कर ना. हे जितक्या लवकर मान्य करेल तितक्या लवकर त्या चुकीमध्ये दुरुस्ती जी आहे ती करता येईल ना. किती सिंपल. मैं 8 साल जॉब किया बैंक में, म्हणजे उदाहरणाचा विषय झाला म्हणून त्याचा संबंध नाही आहे. मी 8 वर्ष बँकेत जॉब केला, त्यातली 4 वर्ष 5 वर्ष लिटरली शिवाय घालून गेला.
की बेकार आहे ही काय जिंदगी झाली, रोज उठान तडफडा त्या बँकेत तिच्या मायाला, आपणच लोकांना कर्ज वाटा, आपणच त्यांच्या मागे फिरत बसा की रिकव्हरी दे रे बा, रिकव्हरी दे रे बा. भयान कारभार आहे, काही बैल बकऱ्यान, काही IRDP, दारिद्र्य खालचे लोक, काही घेणं नाही देणं नाही, याच्यात काही क्रिएटिव्हिटी नाही, माझ्या इंटेलिजन्सचा उपयोग नाही, माझी डिग्री इंजिनिअरिंगच्या ब्ला 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 ब्ला. मी एक दिवस माझ्या घरात एक माझा मोठा भाऊ आणि एक बायको, किंवा तू सोडत का नाही, तू रोज या घालत घर चालला, तू सोडत का नाही नोकरी, सोडणं कंसात पळून घेऊ, जे होईल जे होईल आहे की नाही. मग हे 8 वर्षांमध्ये मिस्टेक रेक्टिफाय झाली तर त्याच्यानंतरची क्वालिटी ऑफ लाईफ बदलेल की नाही. मी सोडून आलो आहे, माझी चूक मी ॲक्सेप्ट केली होती, आणि या नात्याने मला तुम्हाला सांगण्याचा हे डेफिनेटली अधिकार आहे काय, की तुमच्या अशा चुका झाल्या असतील तर त्या मान्य तर करून टाका. पहिले सुधारायचा कसा काय त्या प्लॅनिंगनी करावं लागते. उद्या जाऊन राजीनामा देऊ नका बावल्यावर लगेच, हो ना. नाही तर ही मिस्टेक ऍक्सेप्ट करायला पुढे 10 वर्ष लागतील, की जे झक मारली फडके मारतर म्हणणार सारा रिझाईन केला, आता ना घरकाला घाट का कुठलाच नाही बा. तो ये होल्ड योर लाइफ, अपनी जिंदगी का एंकर अपने हाथ में रखो. नेवर सीट एज ए पिलियन ऑन द 2 व्हीलर. पीछे की सीट पे बैठते लोग, अरे गाडी आहे 2 व्हीलर कोणती तरी, आणि 2 लोकांना कुठेतरी जायचं आहे, चला कंसात बघलं फुकटमध्ये, इकडे पहा तिकडे पहा, कारात पडलं काल काय. अरे बावल्या, तो कुठं घेऊन जाईल तुला माहित नाही ना. तू स्टीयरिंग किसी दूसरे के हाथ में दे रहा है, तो कहां लेके जाएगा. यू आर नॉट होल्डिंग युअर जर्नी ना. आणि हे 2 मिनिटं आपलाच मित्र आहे, त्याच्याबरोबर जायचा भाग आहे का. मी लाईफ विषयी बोलत होतो ना. हाऊ वी कॅन हँड ओव्हर स्टेअरिंग ऑफ अवर लाईफ इन एनीबडीज हँड, आणि हे आपण करतो, आणि नंतर ना इसने गिरा दिया बेकार आहे. अबे तू म्हटलं त्याला चालव बावल्या, बरोबर आहे की नाही. विशेषतः रात्री 12 नंतर जे लोक डबल सीट येतात, त्या दोघांचाही दावा असतो की मैं मेरी भी संभाल लूंगा, जिंदगी तेरी भी संभाल लूंगा. ब्रॅकेट में फक्त गाडी मेरे से संभलती नाही. आणि त्याच्यापेक्षा बेकार म्हणजे हे मान्य करण्याची तयारी नाही. मेरे क्या हुआ, गाडी तो मैं चलाऊंगा, है ना. पण या आपल्या चुका आहेत ना. मग या चुका आहेत तर फक्त तो रात्री 12 वाजता गाडी चालवणं हे नाही. लाईफमध्ये जे आपण डिसिजन घेतोय त्याची रिस्पॉन्सिबिलिटी आपण काय ऍक्सेप्ट नाही करत आहे. आणि वाय वी आर शिफ्टिंग द ब्लेम ऑन समवन एल्स. वी ऑफन कंप्लेन पीपल जज, है ना. लोक आपल्याला जज करतात, लोक जजमेंटल असतात, लोक आपल्यावर शिक्का मारून टाकतात. हा असा आहे, हा खतरूड आहे, तो कंजडला आहे, हा काय तो असा आहे. पीपल जज, पीपल कम्पेअर, येतो ना. लोक तुलना करतात की नाही आपली. हां, ऑफिसमध्ये करतात, घरी करतात, लहानपणापासून करतात. किती मार्क मिळाले तुला मागच्या वर्षी, गंमत विचारतो आहे. तो एकदम चेहऱ्यावर तो तयार झाला 84 पॉईंट किंवा काय 90. किती मार्क मिळाले तुला. 84. ताईला किती मिळाले होते, समजा 92. कस काय. याचं लॉजिकल उत्तर हे आहे की ताई ताई आहे आणि मी आहे, बरोबर की. ताई आईवर गेली, मी तुमच्यावर गेलो बाबा. हे पुढचं उत्तर आहे, हे पुढचं उत्तर आहे. टेक्निकल आन्सर आहे, बायोमेडिकल रिझन आहे की नाही. पण ते देता नाही येत ना पोट्यांना, आहे की नाही. मग कंपॅरिझन ही थांबली आहे का कुठं. नाही, ती अकॅडमिक परफॉर्मन्स पासून चालू आहे. साध्या अरे एका ठिकाणी गेले तर बघ, मी म्हटलं होतं तुला इथे जायचं आहे, नीट कपडे घालून चल, तुला आणून नाही दिलेत का, आहे ना. कारण काय, कारण काय, कारण तेव्हा त्याच्या वयाचा कोणीतरी एकदमच छान व्यवस्थित बनवून आला. तो छान सुंदर बाळ असेल, गुटगुटीत, तो पफनी पावडर लावणारा असेल. आपलं पोट तसं नाही आहे ना. ते असं चाललं, ते कुठं केसा पिंजाळून काय आहे, बरोबर की नाही. अरे त्याची लाईफ आहे ना यार, त्यांनी तसं राहिलं नाही. तुमचं काय बिघडत आहे, पण हे बिघडतं असं म्हणून ती कंपॅरिझन ना, कंपॅरिझन. सो पीपल जज, पीपल कम्पेअर, पीपल डेफिनेटली क्रिटिसाइज, टीका करतात लोक, है ना. हा कसा, तो कसा, तो कसा. आता तुम्ही मला एक वाक्य सांगा, फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या. पीपल म्हणजे कोण. कॅन यू प्रॉमिस मी यू डोंट जज एनीवन, यू डोंट कंपेअर एनीवन, यू डोंट क्रिटिसाइज एनीवन,
कारण पीपलमध्ये तर आपणही आलो. मग हे लोक करतात, ही टीका करतात, अप्रिशिएट करत नाहीत, क्रिटिसाइज करतात, जज करतात, याचा एवढा संताप आपल्याला येतोय ना, येतोय की नाही. त्यांची टीका मनावर न घेणं, त्यांचं जजमेंटल वागणं जे आहे किंवा जजमेंटल रिमार्क जो आहे हा बोडख्यात न जाऊ देणं, हे एक स्वतःशी युद्ध. आणि दुसरं त्याच्यापेक्षा महत्वाचं, आपण ही चूक करणार नाही, आपण हा गुन्हा करणार नाही कोणाच्या बाबतीत, हे तर यार त्याच्यापेक्षा मोठं युद्ध. कैन वी एवर रिमेंबर कि मेरे को किसको क्रिटिसाइज करके कितने दिन हुए, कितने साल, है ना. कोणावर तरी मी टीका केली आयुष्यात, कधी 1994, म्हणजे मी जेव्हा काय 25 वर्षाचा होतो, की त्याच्याही आधी. इतकं जाऊ नका, 6 अजून 10 मिनिटांनी बावल्या. मी कोणावर टीका केली, ही शेवटची टीका कधी केली, आता 1 घंट्यापूर्वी 7:20 मी बोलणं चालू केलं. त्याच्यानंतर टीका करायचा चान्सच नाही आहे, कारण मी बोलतोय, आय एम एंगेज इन वर्क, आहे ना. आपण क्रिटिसाइजही इतक्या वेळा करतो दिवसभरात, जजमेंटलही तितक्या वेळा असतो, कम्पेअरही करतो. मग हे लोक करतात याचा आपल्याला संताप येतो, तर आपण तर करायला नको ना. थांबवून टाका ना आजपासून. आणि हे थांबवल्याने काय होईल माहिती आहे, जो मग असा झगड्याचा नियम सांगत होतो कि कोई झगड़े से, किसी जंग से किसी का कोई बेनिफिट नहीं हुआ, ये एक ही जंग ऐसी है जो तुमको बेनिफिट ही करा के देगी, और ये सबसे डिफिकल्ट जंग है ना, जो खुद के साथ चल रही है. स्वित्झर्लंड नावाचा देश आहे, 1559 पासून या देशाने युद्ध केलेलं नाही. आणि सगळे स्कॅन्डिनेव्हियन कंट्री वरचे जे आहेत, म्हणजे मेड बी लक्झेंबर्ग फॉल्स अंडर द कॅटेगरी, नॉर्वे फॉल्स अंडर द कॅटेगरी, या 3 देशांनी 1559 पासून, स्वित्झर्लंडची गोष्ट सांगतोय पर्टिक्युलर, त्यांचे वर्ष मला माहित नाही, त्यांनी युद्ध केलेलं नाही. जेव्हा की सगळ्यात बेकार गोष्ट ही आहे की पहिलं महायुद्ध, जे महायुद्ध होतं, आणि दुसरं महायुद्ध, ही दोन्ही युद्ध युरोपात झाली, युरोपमध्ये. हे पण देश युरोपमधले आहे, आणि ते त्या युद्धाच्या दूर राहू शकले. आज जगामध्ये सगळ्यात जास्त दरोडे उत्पन्न कुठे आहे, याची हीच 3 देशांची नावं हे उत्तर आहे. ते उत्तर अमेरिका नाही आहे, रशिया नाही आहे, जपान नाही आहे, जर्मनी नाही आहे, इंग्लंड नाही आहे, फ्रान्स नाही आहे, कळून घ्या अजून चायना नाही आहे, आपण तिचं कोणी नाही आहे की नाही. या 3 देशांचं दरोडे उत्पन्न आज सगळ्यात जास्त आहे. 1 नंबरवर नॉर्वे, 2 नंबरवर स्वित्झर्लंड, 3 नंबरवर लक्झेंबर्ग. क्या ये आपण 10 वर्षात 3 युद्ध केली, किती पराक्रमी होतो आपण. 1962 चायना, 1965 पाकिस्तान, 1971 बांगलादेश, 10 वर्षात 3 युद्ध, बरोबर. डंका पिटला जगात सगळा, हमारे तरफ बुरी नजर से अगर कोई देखेगा तो ऐसा कर देंगे, वैसा कर देंगे, काय दूध मांगोगे तो खीर देंगे, फलाना मांगोगे तो चीर देंगे, है ना. चीर देंगे किसको, खुद को ही चिरो, बरोबर आहे. कारण कोणत्याही युद्धामध्ये आपली हानी किती झाली हे मोजलाय का कोणी कधी. आणि हा 10 वर्षाच्या स्पॅनमध्ये 3 युद्ध, ही त्या इन्फंट स्टेजमध्ये असणाऱ्या भारताला परवडणारी होती का. तेवढा वेळ, तेवढा पैसा हा क्रियात्मक किंवा रचनात्मक कार्यासाठी कुठेतरी वापरला गेला असता, तर देशाची महासत्ता या 10 वर्षातली जो अपव्यय झाला आहे ना. आपलं फायनान्शियल प्लॅनिंग करायला पैसे नव्हते आपल्याजवळ, म्हणून 4थी पंचवार्षिक योजना पुढे ढकलली 3 वर्ष. इतके बेकार आणि फटीचर परिस्थितीत होतो आपण 1971-72 साली. आता देशाचा विषय सोडून द्या, आपण दळणवळणाची साधनं निर्माण करायला पाहिजे, म्हणजे देशाने नैसर्गिक संसाधनांचा फायदा करायला पाहिजे होता, धरणं बांधायला पाहिजे होती, ऊर्जा निर्मिती केंद्र, ब्ला 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 ब्ला. मी आंतरराष्ट्रीय संबंध शिकवायला आलो का तुम्हाला, नाही. देश की बात छोड़ो, खुद के ऊपर. मॅक्झिमम आपल्यापैकी लोक आपण सगळे एस्टॅब्लिश्ड आहोत, म्हणजे आपण कुठेतरी नोकऱ्या करतो आहे ना. फार थोडे लोक मला दिसतात जे बॅचलर आहेत. आपण इतकी नोकरी करतोय, आपण पैसे कमवतोय आपल्या उत्पन्नाच्या किंवा पैशाच्या, है ना, उत्पन्नाच्या म्हणून म्हणजे सॅलरीच्या, किंवा तुमचं जे काय बिझनेसचं इन्कम असेल त्याच्या नद्या वाहत आहेत की नाही आयुष्यातून, वाहतात ना. त्या नद्या वाहत आहेत उत्पन्नाच्या तशा पैशाच्या. आणि मी कोणत्याही 2 नंबरच्या पैशाची गोष्ट नाही करत आहे. पैशाच्या नद्या म्हणजे मी पुन्हा रिपीट करतो की तुमची सॅलरी, तुमचं ऑफिशियल, त्याचीच मी गोष्ट करतोय. हे उत्पन्न किंवा हा पैशाची नदी वाहते की नाही, आणि आपण पाहतोय त्या नद्या आपल्या उत्पन्नाच्या खाऱ्या समुद्राला मिळताना रोज स्वतःच्या डोळ्यात देखत. हे सांग, आला पगार गेला पगार, आला पगार गेला पगार, आला पगार गेला पगार. का आपल्या बोडख्यात आलं नाहीये कधी की याच्यावर आपण आपल्या सवयींचा एक बंधारा किंवा धरण बांधायला पाहिजे आहे. हे सांग,
हा पैसा साचला तर पैसा फक्त ऊब नसतो, पैसा हा ऊर्जा पुरवणारा असतो. त्या ऊर्जेच्या भरोशावर उद्योग चालतात, उपक्रम चालतात आणि विकसित होतो देश किंवा व्यक्ती. मग या सवयींचा बंधारा कोण कधी घालणार आहे? आर यू वेटिंग फॉर सम जर्मन टेक्नोलॉजी टू अराइव इन योर लाइफ? और बात सिर्फ पैसे की नहीं कर रहा हूं मैं, हर जगह ऐसे होगा. तुम्हारे स्रोत क्या है वो लगाओ सबके सब. तुमच्याकडे येणारा पैसा हा तुमचा स्रोत आहे, तुमची एनर्जी हा तुमचा स्रोत आहे, तुमचं अवेलेबिलिटी घरची जी आहे ना, तुमचं खानदान, तुमचे पेरेंट्स, व्हॉटएव्हर, रिलेटिव्ह, फ्रेंड्स, हे सगळं तुमची संसाधन आहे ना. या संसाधनांना वाचवण्याकरता आणि त्याचा यथायोग्य उपयोग करण्याकरता आपण आपल्या सवयींना कधीतरी बंधनं घातली आहेत का? आणि हे बंधारे किंवा हे डॅम धरणं ही जर आपण आपल्या सवयींची घालत नाहीये तर आपलं आयुष्य आपोआप सांगेल व्हॉट वी आर थिंकिंग अँड हाऊ यार. कोई आके बताएगा नहीं, मेरे को ही मेरा सोचना पडेगा. माझं आत्मभान, माझी आत्मजागृती, मी कोण आहे, मी कसा आहे, मला काय करायचं आहे, हे करण्यासाठी माझ्या मागच्या चुका ज्या आहेत त्या ऍक्सेप्ट करून मला समोर जायला पाहिजे. आणि नॅचरली हे करताना माझा आत्मसन्मान जो आहे हा मी गमवायला, माझं मला ठरवायला लागेल. इफ आय वॉन्ट टू बी सक्सेसफुल रिअली, कुठे आपली एनर्जी जाते, का त्या पैशाला बांध नाही घालतात आपल्याला, का त्या एनर्जीला बांध नाही घालतात, का नाईट आउट मध्ये आपली एवढी ऊर्जा जाते. बॅचलर पैकी कोणी असेल तर सॅटर्डे संडे आला, सॅटर्डे संडे सुट्टी असते ऑलमोस्ट सगळ्यांना, अरे काय सेकंड फोर्थ पकडा व्हॉटएव्हर, सॅटर्डे संडे. शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजता त्याला जाणीव होते की फोर्थ सॅटर्डे संडे आहे ना, की उद्या आणि परवा फोर्थ सॅटर्डे संडे आहे. हे लक्षात कधी येतं माहित आहे? सोमवारी सकाळी 9 वाजता. संपला, सॅटर्डे गेला, संडे गेला. काय क्रियात्मक, काय रचनात्मक, काय घडलं? काहीच नाही. जे घडलं ते सगळं बेकार होतं. बरोबर. 48 तास 60 तास कशात गेले? काही गॉसिपिंग मध्ये गेले, कोणाचे पार्ट्यांमध्ये गेले, कोणाचे शॉपिंग मध्ये गेले, कोणाचे नुसतं झिंडण्यात गेले, कोणाचं झोपड्यात गेले, झोपड्यात सुद्धा गेले. कसे गेले? खडकन गेला सेकंड सॅटर्डे संडे, सॅटर्डे संडे दोन्ही. पुढच्या आठवड्यात फक्त संडे आहे. बँक बोगस आहे. स्टेट गव्हर्नमेंटवाल्यांना कसा सगळा सॅटर्डे संडे असतो. आमच्याकडून पहा कसं काम करून घेतात. अबे जेव्हा नसते तेव्हा काय बॉम्ब पाडतो तू, हे तर सांग मला. जळफळाट जळफळाट, उनको देखो कैसा ज्यादा मिल रहा है मेरे से. अबे कोणाला जास्त कमी मिळत नाही, जे मिळतं त्याचा उपयोग आपण करतो. ही तर आपली सवय आहे ना. स्वतःशी लढणं विसरून गेलो रे आपण. आपल्याला झगडे करायला इतके लोक, इतकी कारणं, इतक्या परिस्थिती, इतके इव्हेंट्स की आपण स्वतः सोडून सगळ्यांची लढतोय. एखादा देश आहे त्याच्यात अंतर्गत बंडाळी काहीतरी माजली है ना, अंदरुनी कुस्ती लफडावा, जसं बांगलादेशमध्ये झालं होतं आता आहे ना, अंतर्गत म्हणणे. हा देश बाहेर कोणाला आक्रमण करेल का? नाही ना, ते घरच त्याच्या बरोबर नाही. बरोबर. हा, तो आक्रमण कुठं करू आला? बरोबर आहे की नाही? आता स्वतःवर या, देश जाऊ द्या बाजूला. ज्याच्या घरात रोज भांडणं चालतात, ते नवरा बायकोची असो, पेरेंट्सचे, पोरांचे असो, कोणाचे असो, घराघरात चालणारी भांडणं, हा फ्रेंड सर्कल मध्ये जाऊन भांडणं करेल का? नहीं ना. वो सुकून ढूंढने के लिए जाता है, ये सुनो, वो सुकून ढूंढने के लिए जाता है की अरे बा बरं झालं तू भेटला, गोल्या टोल्या व्हॉटएव्हर है ना. काय सांगू तुला माझी बायको, काय सांगू तुला माझा बाप, काय माझी आई, माझे पोरं, ते तर विचारूच नको. बरं झालं तू भेटला, बसा थोडा वेळ, आत्मा शांत करा. मी पहिलीच इन्स्ट्रक्शन दिलेली आहे की मी जे बोलतोय ते ऐका. तुम्ही आतूनच ऐकू राहिले अजूनही. हो ना, आत्मा शांत तुमचा कशामुळे उराला मला नाही माहित. मी हे टिक्का लावण्याचं हे केलं असं, किंवा मंदिरात जाऊ आणि टिक्का लावू असं केलं. तुम्हाला आतूनच ऐकू राहिलं किंवा अहो का असं. सुधरो सुधरो, अभिवी सुधरो व ज्ञानी. मग आता हे असं जर होईल तर अंतर्गत बंडाईवाला ते जसं आक्रमण करत नाही, ज्याच्या घरात भांडणं आहे तो मित्रांशी भांडणार नाही. अग्रीड. आता पुढे झाला, ज्याच्या घरात भांडणं आहे हा जसा घराच्या बाहेर जाऊन भांडण करणार नाही, तसा ज्याच्या आत संघर्ष आणि युद्ध आणि भांडण चालू आहे स्वतःचा स्वतःशी, तो घरच्या लोकांशीही भांडणार नाही. ये सुनो, मैं जब इतना बिजी, इतना एंटेंगल्ड हुआ उस जंग में, जो मेरी जंग चल रही मेरे खिलाफ, तर मी घरच्या लोकांशी जेव्हा बोलीन तेव्हा मी सुकून म्हणून बोलीन.
की हेच तर अंबर झालं माझं माझ्याशी जे युद्ध आहे. आणि हे आता तुमच्याशी कुठे भांडायला आलोच नाही मी तुमच्याशी, होईल की नाही होईल. आपण घरच्यांशी भांडतोय याचा अर्थ आपलं आपल्याशी युद्ध चालू नाही आहे. आणि ही आपण सगळ्यांनी नोंद घ्यायला पाहिजे. स्वतःशी संघर्ष सुरू झाल्याची ती खूण आहे किंवा खूण असेल की आपलं बाजूच्यांच्या कोणाशी भांडणं जे ते होणार नाही. आपला आतलंच भांडण किंवा आतलंच युद्ध हे इतकं मोठ्या प्रमाणावर आपण छेडलेलं असेल. स्वतःच्या विकासात स्वतःला यशस्वी करण्याचं, स्वतःला श्रीमंत करण्याचं, स्वतःला आनंदी करण्याचं, सगळं जे जे काय ते स्वतःला करण्याचं. आणि हे करतानाही पुन्हा काही काही लोक काय चुका करतात. 3 प्रश्न विचारतात. तुम्ही श्रीमंत असणं महत्वाचं की श्रीमंत दिसणं महत्वाचं की लोकांना तुम्ही श्रीमंत आहे असं वाटणं महत्वाचं. आपली आपली उत्तरं ठरवा. तुम्ही श्रीमंत असणं महत्वाचं, श्रीमंत दिसणं महत्वाचं की लोकांना तुम्ही श्रीमंत वाटणं महत्वाचं. कोणालाही लॉजिकल याचं उत्तर कळतं, पण जे उत्तर येतं ना तसे वागण्याचा प्रयत्न आपण करतो का याचं उत्तर नाही आहे ना. चला शब्द बदलतो. आपण सुंदर असणं महत्वाचं की सुंदर दिसणं महत्वाचं की कोणाला तरी सुंदर, कोणाला तरी म्हणतोय कोणाला तरी सुंदर वाटणं महत्वाचं. विचार करा. चला पुढे जाऊ. आपण आनंदी असणं महत्वाचं की आपण आनंदी दिसणं महत्वाचं की आपण आनंदी आहो असं कोणाला तरी वाटणं महत्वाचं. काय सर कसं काय. एकदम छान. बघा बघा माझ्याकडे एकदम छान. गेला तो गेला ना, तो गेला. माझी अवकातीवर आलो मी आणि अवकातीवर पुन्हा दुसरा समोर. हेलो हाउ आर यू, है ना. कौन सिखाया किसको, हमको कौन सिखाया. काय आनंदी असणं महत्वाचं की आनंदी दिसणं महत्वाचं, लोकांना वाटणं महत्वाचं. यशस्वी असणं महत्वाचं की यशस्वी दिसणं महत्वाचं की यशस्वी आहोत आपण असं लोकांना वाटणं महत्वाचं. या यशस्वी होण्यामागे तर 3-4 कॅटेगरी आहे. एक असतात सिडो सक्सेसफुल, भ्रामक यशस्वी. तो वेलकमचा पिक्चर पाहिला तुम्ही. वेलकमचा पिक्चर पाहिला होता. नसीरुद्दीन शहावाला, म्हणजे व्हिलन फिरोज खान नाही, नसीरुद्दीन शहा. तो आंधळा असतो, आठवत आहे ना. तो आंधळा असतो आणि तो त्याची बंदूक काढतो. आंधळा असतो तो आंधळा असतो, तो बंदूक काढतो. तिसक्या कुकडे गोळी मारते. मग त्याचे ते असिस्टंट जे त्याचे हादरे वादरे पंटर आपल्या भाषेत ते शूटिंगची बोली असते ना, ते वर्तुळ काढलेले, हां, त्यांनी जिथं गोळी मारली त्या भिंतीतल्या भोकार ते ती बोली नंतर लावून येतात. आणि मग नसीरुद्दीनचा डायलॉग, हमें हार कतई पसंत नाही, है ना. जुन्या काळची एक स्टोरी सांगतात अशी की एका राज्याचा सेनापती मेला म्हणून त्या राजाने ठरवलं की नवीन सेनापती पाहायला लागतो. तो चाला हिंडत की कुठं भेटल. गावात घुसलाय का. जुनी मातीची घरं होती, सारवलेली होती. त्याच्यावर चुन्याचं वर्तुळ काढलेलं होतं आणि त्या वर्तुळाच्या एक्झॅक्ट सेंटरला बाण मारलेला. त्याच्या बाजूला दुसरा वर्तुळ, सेंटरला एक्झॅक्ट बाण मारलेला. ते बाण तसेच असं तो थांबला. त्यांनी त्या आसपासच्या लोकांना बोललो की का हा जो प्राणी आहे जो बाण बरोबर सेंटरला मारतो, हा तुमच्या गावाचा का. हा कोण आहे. उदाहरणार्थ बोलवा का त्याला. पप्प्या आला तो. का रे बा हे तू गेलं का. हा कलसे सेनापती. झाला सेनापती, गेला तो. दुसऱ्या दिवशी तो नवीन सेनापती तो राजा हे चालले कुठेतरी की आपल्या राज्याची व्यवस्था कशी. तर तो म्हणला यार, राजा म्हणे त्या सेनापतीला की यार मला तुझं आश्चर्य वाटतं यार, तुझं ते धनुर्धर काय कौशल्य पाहून मी फार अचंबित झालो. माय गॉड, कोण आहे तेरा गुरु, कोण आहे. हे बावलं होतं. गुरु गुरुबाईने म्हणे आपल्याला आपणच. अरे पण म्हणजे ह्याच्याकरता तपश्चर्या तुला किती करायला लागेल. द्रोणाचार्यांनी जसं ते कोण आपला एकलव्य त्याला विद्या शिकवत नाही म्हटलं तर तो कसा बिचारा. बापरे, काय तपश्चर्या असेल. तपश्चर्या काही असंच कस काय. तो म्हणे मी पहिले बाण मारतो मग वर्तुळ काढतो. आपण आपल्या आयुष्यात किती ठिकाणी पहिले बाण लागू देतोय नंतर वर्तुळ काढतोय. हे बघा ऑफिसमध्ये, बघा ऑफिसमध्ये कोणीतरी बाण मारतं आणि आपण त्याच्यावरती वर्तुळ काढून ठेवतो. बॉसला सांगायला ये किसना, तुम्हाला माहिती आहे माझ्याशिवाय कोण कर. बरोबर, हे सिवडो सक्सेसफुल लोक आहे. दुसरी कॅटेगरी जी आहे ती आहे ऍक्सिडेंटल सक्सेसफुल. हे ऍक्सिडेंटल सक्सेसफुल आहे. ऍक्सिडेंटल सक्सेसफुल म्हणजे तेच पुन्हा जुन्या काळची स्टोरी की एका राजाने ठरवलं की त्याच्या राजकन्याचं स्वयंवर करायचं आणि त्याच्या राज्यात एक मोठा तलाव होता. बेकार, इथून तिथपर्यंत दुसरं टोक दिसेना इतका मोठा तलाव.
आणि तो तलाव जो आहे तो पोहून जायचा. कंडिशन एवढी की मध्ये बाहेर निघता नाही येणार, इकडून उडी मारली की डायरेक्ट तिकडं. आणि तलावात होते मगरमच्छ. तर या मगरमच्छ को त्यांना चुकवून जो त्या तलावातून पूर्ण पोहून जायला तिकडच्या काठावर कळत, तिकडं ती राजकन्या उभी आहे हातात वर माला वगैरे घेऊन. आणि ती राजकन्याही त्याला माळा घालेल, त्याचं राज्यही त्याचं होईल वगैरे वगैरे. लोक पाहणार की बेकार आहे तितके मगरी दिसवल्या, कुठं जाऊ दे रे बा, राजकन्या नाही, स्वप्न सुंदर नाही, गेले चुल्यात राहू द्या, जानबची लाखो पाय, दुसरी भेटेल कोणतरी. पाहून आहे लोक, ते शेवटी मारली बा कोणतरी उडी मारली. लोक अचंबित झाला, हा मरत्याचा पागल. तो बरोबर ते चुकवून 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 चालला, पोहत पोहत दमत दमत पोहला, गेला, चढला वरती. एकदम जय जयकार दे, तुझं नाव काय बा, काय जे असेल ते असं तसं. अरे वा 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 वा, काय तू शिवराय, काय तो असा तसा. त्याला हार बी टाकले, चला चला आता हे नवीन राजा झाला हा. तो म्हणे ते बाकी सगळं थोडा मेरे को लात किसने मारी. आता हे ऍक्सिडेंटल सक्सेसफुल आहे. सक्सेसफुल झाले हे, पण हे ऍक्सिडेंटल सक्सेसफुल आहे. तिसरे जे आहे ते हरामी सक्सेसफुल. शुद्ध शब्द वापरत आहे, हरामी सक्सेसफुल. हरामी सक्सेसफुल म्हणजे काय, स्टोरी सांगतो पुन्हा. जंगलामध्ये एका बगळ्याच्या मागे लागला शिकारी. आणि तो शिकारी त्याचा धनुष्यबाण धरून त्याला, जंगल मोठं घनदाट, त्याच्यातून तो बगा कसा तरी धंगळाला खालून. आणि त्याची बिचाराची एनर्जी संपली होती उडायची. हा शिकार लागत त्याच्या मागे. तो धापा टाकत टाकत एका ठिकाणी पोहोचला. तिथे एक बैल रवंत करत उभा होता. म्हणजे बैलांच्या क्या हो गया, तर हा म्हणजे तो शिकार लागला माया मग असा. बैलांनी शेण टाकलं, पोहटा टाकला आपल्या भाषेत. अरे हो ना, अकोल्यामध्ये शेण टाकलं अशी भाषा समजू नाही शकत ना. लोकांना वाटतं शेण टाकलं म्हणजे सडा टाकला, बेकारच नाव आहे ना. हां, त्याने टाकला पोहटा. तो म्हणे की बा हे शेण खा, शेणात ऊर्जा असते माहिती आहे. आजकाल ते 9वी 10वीचे पोट्टे एक्सपेरिमेंट करतात. हा ना, शेणाचं पाणी केलं, गोबर गॅस, हां त्याच्यातून ते 2 इलेक्ट्रोड, हां शेणात ऊर्जा असते, शेण खा तू, ते ऊर्जा येईल, उंच उडून जा. बघ्यानी खाल्लं शेण, आली त्याला एनर्जी, तुंगन गेला वरती उडून. झाडा शेंड्यावर जाऊन बसला. झाडाच्या शेंड्यावर गेला, शिकायला दिसला. अब एक दाट जंगलातून खाली तो दिसणार नाही ना. हा उंच झाडावर बसला तर दिसल की नाही, मग तो दिसला. शिकारीने बरोबर नेम धरला, बाण मारला, बघा पडला. 3 सबक सीखने को मिलते, 1 2 3. 1, शेण खाऊन कोणी वरती जाऊ शकेल, पण तो टिकू शकत नाही. क्लिअर. दुसरी गोष्ट, वरती जाण्याकरता शेण खाऊ नका, हे सर ना. आणि तिसरी गोष्ट, का खाऊ नका, कारण शेण खायचा सल्ला जो देतो तो बैल असतो. बराबर की नहीं. तो ये हरामी सक्सेसफुल है. अब वो सिवो सक्सेसफुल की बात अलग, वैसा नहीं बनना है. म्हणून तर जंग रे, म्हणून तर युद्ध ना. ते करून करायचं असेल, सिवो सक्सेसफुल व्हायचं असेल तर जंग काय आहे, हरामी सक्सेसफुल व्हायचं असेल तर जंग काय आहे, आणि ऍक्सिडेंटल सक्सेसफुल व्हायचं असेल तर जंग काय आहे. हे करून कॉन्शियस सक्सेसफुल जर व्हायचं असेल तर मग जंग करावीच लागते. ही आपल्या सगळ्या भावनांवर, सगळ्या विकारांवर नियंत्रण ठेवणारी जंग असते आणि ती करावीच लागते. 101% यस. पुन्हा तेच कि राजा ने पूरा ये केलं की कल सुबह 5 बजे से जो लोग निकलेंगे, शाम के 6 बजे तक फलाना मंदिर में अगर जाएंगे तर हे माझं राज्य जे आहे, तो निपुत्रिक होता म्हणून माझं राज्य जे आहे हे मी त्याच्या नावाने करीन आणि त्याला राज्याभिषेक करीन. कोणीही राज्यातला भाग घेऊ शकतो. दुसऱ्या दिवशीपासून लोक धनान त्या मार्गावर मंदिराच्या 2 किलोमीटर गेले. 2 किलोमीटर नंतर त्या राजाने तिथे हॉटेल उघडून ठेवली सगळी. खाणं पिणं सगळं हे बदाबद. थकले लोक. अरे लोक वारीत जातात तरी थकतात ना मध्ये, आहे की. बाजूला असते स्टॉल लागले, सावजणी खिचडी का मिरची नाही का म्हणते. अबे बावल्या, तू भक्ती करा हराम्या, है ना. कंसात ते फुकट भेटू राहिलं, त्याच्यात तू मिरची मागू राहा. फटकेने मारायला पाहिजे तुला. बरं आम्ही मारू नाही मारू, गजान मारा तर मारतील की नाही. अरे ते तर ते ही नॉट एव्हरीथिंग, ही ऑल ओमनिसेंट अँड ओमनिपोटेंट. इतके बोगस लोक लागले, हॉटेल गुंतले लोक. जरा हाना मस्त खवरप्पू गोडा हडा खायचं त्यांनी खाल्लं, प्यायचं त्यांनी पिलं. गेले समोर गेले ते शामियाने वगैरे घालून ठेवले तिथे मस्त किनखापी किंवा गालीचे याचे लोड बीड हे ते येऊ देऊ का बा. काय काही आराम करायला तर करू शकता आमचे, फुकट आहे. गेले लोक मस्त झोपा 3 दिवस हादरलं तर पहिले झोप येणार, मग झोपले. पुन्हा उठले, गेले समोर
त्यांनी समोर त्याच्या तिजोरी जे त्यातलं काही भांडार उघडून ठेवलं होतं, प्रेशस स्टोन्स, मौल्यवान रत्न, हार, माणिक, सोनं, काचू, हिरे, जे काय ते काय कसं ज्या तुम्हाला जे वाटलं ते घ्या. बद लोक दसऱ्याला सोनं जसं फुकट आणतात तसं खिशे भरून घेतलं. एक प्राणी होता तो पोचला मंदिरावर, तो नाही थांबला कुठे. नॅचरली त्याला राज्य मिळालं. मग त्याला विचारलं की का हे रस्त्यात हॉटेल लावले, ते शामियाने घातले झोपाय करता, आणि ते रत्नबित्न ठेवलं तिथे, बाकी तर सोडा, पण सोनं नाणं ते ठेवलं तिथे, इतके हार बीर चांगले, तुम्हाला मोह नाही पडला कशाचा? तो म्हटलं मला मोह पडलाही तात्पुरता, पण मला डिसिजन हे घेता आलं की मी जर मंदिरात गेलो तर मी राजा होईन. ते हे सगळं तसंही माझंच आहे. अबे एक बार अगर मैं राजा बन जाऊं तो ये पूरा जो है वो मेरा ही है ना. मग ते आता टेम्पररी फुकटमध्ये मिळत आहे म्हणून त्याच्या मागे मी लागण्यात काय अर्थ आहे? तुम्हाला ठिकठिकाणी डायव्हर्शन मारायला लोक बसलेत. तुमचं यशस्वी व्हायचं, तुमचं आनंदी व्हायचं किती इंटेन्सिटीने ठरलेलं आहे याच्यावर अवलंबून आहे की तुम्ही तिथपर्यंत जाणार आहे का, आणि हे यशस्वी व्हायचं तितक्या इंटेन्सिटीने ठरलं आहे का, हे ठरवण्याकरता तुम्हाला अजून एक फॅक्टर मदत करेल. दुनियेतले कोणतेही लोक तीनच कॅटेगरीत देतात. स्पिरिच्युअलिटीच्या अँगलने या तीन कॅटेगरी पडल्या जातात. एक सात्विक, शब्द ऐकलेला सगळ्यांनी, सात्विक लोक असतात काही काही. दुसरे राजस, तिसरे नॅचरली तामसी. तामसी पण शब्द ऐकलेला आहे. जो स्वतःचं कमवतो आणि स्वतः खातो तो राजस. जो कमवतोय नाही खातोय नाही तो सात्विक. त्याला गरजच नाही गायची रे बाबा, परमांस कॅटेगरी, त्याला काय कपडे घालावे लागते का फिरतो. पोचलेले लोक आहेत. आणि जो दुसऱ्याच चिरून खातो है ना, तो तामसी. पुढे आवश्यकते एवढं खातो तो राजस. आपल्या आवश्यकतेपेक्षा तो फारच कमी खातो तो सात्विक. आणि कंसात नको तेवढं खातो आणि नाही ते खातो तो नॅचरली तामसी. मग आता ही समजा ए कॅटेगरी म्हणजे सात्विक, ही राजस कॅटेगरी म्हणजे बी, आणि ही जे तामसी म्हणजे सी. आपण मॅक्झिमम लोक सगळे बी कॅटेगरीत आहोत. सुखोपभोग घ्या, चिंता करू नका. आपण नोकरी करतो, आपल्याला पगार मिळतो, त्याचा उपभोग घेतलाच पाहिजे. ठीक आहे, अग्रीड. बी कॅटेगरी. मग सकाळी उपभोग आणि संध्याकाळी उपभोग, रात्री उपभोग म्हणजे जेवले, खाल्ले, पिक्चरलाही गेले. मंगळवारातला 99 रुपयात होते मल्टिप्लेक्स. तेही केलं, हे केलं, तेही केलं. मग त्याला ट्रिपल बी म्हणतात. म्हणजे 24/7 सुखोपभोगच चालले आहेत. बी 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 त्याची कॅटेगरी, बी बी बी. एखादा असा असेल जो सात्विक आहे, ए पूर्ण सात्विक. काव खाता का, काव झोपता का तुमच्या आयुष्यात काही एम आहे? एम काय चालपात्र एम तो पार घ्या. तो 100% सात्विक आहे आणि 100% तामसी आहे. अब राज की बात सुना. 100% तामसी होपलेस माणूस आहे, म्हणजे आपल्या भाषेत म्हणून डब्बा. अरे होपलेस आहे तो. 100% जर तामसीच आहे, पूर्ण जिंदगी त्याची चिरून खाण्यात चालली, मर्डर काय जे सगळे धंदे करतो तो, काहीच हे नाही. तो डब्बा आहे. जो पूर्ण तामसी आहे तो डब्बा आहे. आता मी पुढचं जे वाक्य म्हणतोय त्याच्यावर तुमचा विश्वास बसणार नाही, तो बसवा प्लीज. 100% सात्विक जो आहे तो पण डब्बा आहे. आणि हे मी नाही सांगत आहे, हे स्पिरिच्युअलिटीमध्ये जे काम करतात ते लोक सांगतात. 100% तामसी जो आहे तो डब्बा आहे आणि 100% सात्विक आहे तो पण डब्बा आहे. 100% सात्विक राहून काहीही उपयोग नाही तुमचा, तुम्हाला, तुमचा, इतर कोणाला. रामकृष्ण परमहंसांनी स्वामी विवेकानंदांना जे सांगितलं होतं की निर्गुण समाधी तुला मी याच्यानंतर कधीही लावू देणार नाही. निर्गुण समाधी म्हणजे स्वतःची स्वतः करता समाधी. किंवा त्यांनी एकदा त्याला समाधी लावून दिली. मग तो म्हणला की गुरुजी हा असा जॉय आहे, दॅट इज अ एक्स्टॅसिक जॉय दॅट नो सेन्सरी प्लेजर कॅन एव्हर बी इन द कंपॅरिझन. आपण खातो पितो जे जे काय ऐशाराम उपभोगतो त्याच्यापेक्षा पलीकडचा आनंद हा समाधीचा आनंद. तर हा मला पुन्हा द्या ना. तर रामकृष्ण परमहंसांनी त्याच्या समाधीतून त्याला बाहेर काढलं आणि त्याला सांगितलं की ही किल्ली तुझ्या समाधीची किल्ली, आणि ही किल्ली मी माझ्याजवळ ठेवतोय, याच्यानंतर तुला मी कधी समाधी नाही लावू देणार. निर्गुण समाधी लावायची नाही. निर्गुण समाधी म्हणजे निरपेक्ष समाधी. मग निर्गुण नाही लावायची तर काय करायची? सगुण समाधी लावायची. सगुण समाधी म्हणजे काय? उद्देशासहित समाधी लावायची. की समाधी जी मी लावतो आहे त्याच्या मागचा उद्देश काय आहे?
मग मानवाचं कल्याण करणं हा हेतू ठेव, तुझ्या धर्माचं पुनरुत्थापन करणं हा उद्देश ठेव, स्वतःकरता उद्देश ठेवू नको. पण सगुण समाधी महत्वाची. कितना परफेक्ट बोल रहा था, है ना. मैं भी शायद की 100% सात्विक हा पण डब्बा आहे. आपण ट्रिपल बी जे आहोत ना, आपल्यापैकी काही काही डबल बी सी असतील. म्हणजे एक बी काढला मी आणि एक सी ऍड केला. कधीतरी भांडता की नाही, कधीतरी कोणाचं तरी चिनून खाता की नाही. चिनून खाता म्हणजे तुम्ही चोऱ्या करून खाताय असं मला म्हणायचं नाही आहे. अबे आपण घरातल्या घरातही कधीतरी एक दुसऱ्याचं खातो ना. हां ते पहा, करेक्ट. तुम्ही फ्रीज उघडलं आणि त्याच्यात तुम्हाला एक सफरचंद दिसलं. तुमच्या घरात 4 मेंबर आहेत, तुम्ही इकडे इकडे पाहता कोण नाही आहे. हां अरे हा थोडासा तमोगुणच आहे ना. वेन यू नो दैट देर इज ओनली वन एप्पल एंड देर आर 4 मेंबर्स इन माई फैमिली, ये शायद आपकी ड्यूटी बनती थी अगर आप सात्विक होते थे या राजस, क्या की तुकडे करा त्याचे. अबे सफरचंद एकच असले तरी त्याचे 8 तुकडे होऊ शकतात तर 4 लोकांना 2-2 वाटले जाऊ शकतात ना. तसे जर वाटले तर तुम्ही राजस आहात, तुम्ही उपभोग घेताय. नथिंग रॉंग इन इट. तुम्ही पूर्ण सफरचंद स्वतः खाताय म्हणजे तुम्ही तामसी आहात. आणि तुम्ही पूर्ण सफरचंद तसंच ठेवू दिलं की हे एकच आहे तर अजून 3 मेंबर आहे ना यार, मी एकटा कसा जाऊ दे ना, पुन्हा त्यांना लागलं तर असू द्या, मग तुम्ही सात्विक आहात. तुम्ही जर असे असाल तर तुम्ही डबल बी ए आहात. तुम्ही जर असे असाल तर तुम्ही डबल बी सी आहात. तुम्ही हाणूनच टाकलं पूर्ण सफरचंद, जाय तिकडं चुल्यात, तुम्ही पूर्ण सी 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 आहात. म्हणजे सी 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 आहात. आणि सफरचंद म्हणजे काय? तुम कौन हो, तुम क्या लेके आए थे, तुम क्या लेके जाओगे, असे प्रश्न तुम्ही विचारायला लागले म्हणजे तुम्ही ट्रिपल ए आहात. आपण सगळे राजस आहोत हे आपण मान्य करूनच चालायला पाहिजे. पण त्या 3 बी पैकी एक तर बी कमी करा आणि त्याला ए मध्ये कन्वर्ट करा. बरोबर की नाही. थोडंसं तर स्पिरिच्युअलिटीकडे थोडंसं 5%, 10%, 15% असं तर काहीतरी सारखा. कारण उपभोगांकडे तुमची जास्त हे झाली की तुम्ही आपोआप तामसी गणले जाता. उदाहरणार्थ आहार आणि निद्रा या मानवाच्या मूलभूत गरजा आहे, मी सांगण्याचं कारण नाही. पण अति आहार आणि अति निद्रा घेणारे लोक तामसी गणले जातात. कारण ते आळशी होतात, ते खापर फोडणारे होतात, ते अत्यंत दुःखी होतात, ते अकार्यक्षम होतात. याला सायकोलॉजीच्या लँग्वेजमध्ये काय म्हणत असतील ते म्हणत. जो जास्त खातोय वाजवीपेक्षा आणि जो जास्त झोपतोय आवश्यकतेपेक्षा, हे पण तामसी लोक गणले जातात. ओव्हर इटिंग, ओव्हर वॉन्डरिंग, ओव्हर शॉपिंग, ओव्हर एनिथिंग हे डिप्रेशनचा सिम्बॉल असू शकतं. आय एम नॉट टॉकिंग अबाउट क्लिनिकल डिप्रेशन, पण ती डिप्रेशनची सुरुवात असू शकते. यू वॉन्ट टू गेट ए जॉय, इफ यू आर नॉट गेटिंग ए जॉय फ्रॉम विद इन, अंदरूनी अगर वो आनंद तुमको नहीं मिल रहा है तो तुम्ही तो आनंद मिळवण्याचा प्रयत्न करा. मग तुम्ही एक रसगुल्ला खाल्ला तर तुम्हाला आनंद मिळेल की नाही. कंसात तो टेम्पररी असेल की नाही. तो 5 मिनिटाकरता टिकेल. 5 मिनिटांनंतर तुम्हाला पुन्हा वाटेल की आपल्या आयुष्यात आनंदच नाही आहे. पुन्हा फ्रीज उघडा, पुन्हा दुसरा रसगुल्ला खाला, पुन्हा खा. कळतंय की नाही. मग हे ओव्हर इटिंग किंवा ओव्हर शॉपिंग. काहीतरी मी एक वस्तू आणली, कार आणली, आज याचं मॉडेल बदललं किंवा 2 महिन्यांनी मॉडेल बदल. काय जे i16 होता आता i17 झालं. लगेच मला तो जॉय मिळवायचा असतो. अरे आपण राजस आहोत म्हणजे बी आहोत, है ना. तर आपण उपभोग घ्यायलाच पाहिजे सगळ्या गोष्टींचा. चेंजचा अर्थ कळतो की नाही. चेंज, हाऊ चेंज कॅन बी रुटीन. 15 दिवस तुम्ही मान मोडून काम केलंय, त्याच्यानंतर यू नीड ए चेंज, दैट्स व्हाई यू आर गोइंग टू ए मूवी. और पिछले 4 महीने तुम तुम्हारे एग्जाम में या कहीं तो भी बिजी थे ऑफिस में, इसलिए उसके बाद तुमने सोचा चलो 4 दिन कहीं घूमने फिरने बाहर चलते हैं. बिल्कुल एग्रीड, बिल्कुल. देयर इज नथिंग रॉन्ग एंड देयर इज नथिंग ऑड इन इट. येस ना. तुम्हाला दर 1 महिन्यात कुठेतरी जावं असं वाटतं. माझा रिलेटिव्ह आहे, तो वर्षभरातून 10-12 वेळा गोव्याला जात असेल. त्याला कधी विचारलं की का कसं गोव्याला जाऊन येतो म्हणते. आता मला तर आजकाल शंका लागली की गोव्यात काय आहे. अरे फक्त बीच आणि समुद्र किनारे पाहायला वर्षातून 10 वेळा कमाल आहे. आणि फक्त गोव्यालाच करून समुद्र किनाऱ्याचा दापोलीलाही आहे. समुद्र किनारा मुंबई यांना कुठे येणार आहे बा. इतक्या वेळा कसा चेंज तुम्हाला आवश्यक वाटतं यार. कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम आहे. इतक्या वेळा चेंज आवश्यक वाटतं. म्हणजे सिनेमा पाहायला मलाही आवडतं. तुम्ही कधीतरी ड्युटी लावून जसं फडके मॅडम जातात. फडके मॅडमचा मंगळवार चुकतच नाही, कारण मंगळवार 99 रुपये.
त्याच्यामुळे आणि मंगळवार हुकला तर त्या दिवशी आमचाच पिक्चर हुकला. कोणता तो अजय देवगणवाला आत्ता लागला होता. रात्री आम्हाला उशिरा जाग आली आणि ते तिकीट बुक होऊन गेले. तिकीट बुक झाले तर माझ्याबरोबरचे जे 2 माझे मित्र किंवा स्टुडंट होते ते म्हणे की मॅडम आपण उद्या जाऊ ना. मॅडम रिजेक्टेड द प्रपोजल. काय 250 रुपये पडतात. बुधवार नाही जमत. मंगळवारी पुढच्या मंगळवारी पिक्चर चालला गेला. कधी कधी होतं आयुष्यात असं. पण मग आता मंगळवारी तुम्ही पिक्चर देयर इज नथिंग रॉंग इन इट ना. पण म्हणून मंगळवार आहे म्हणून तुम्ही सकाळी 9 ते रात्री 12 पहिले स्क्रीन नंबर 1 तिकडून बाहेर निघले की स्क्रीन नंबर 2 तिकडून निघले की स्क्रीन नंबर 3 मध्ये चहा पिऊन आले की स्क्रीन नंबर 4 आणि 12 घंटे थिएटरमध्ये जर बसलो तर हा येडा धंदा आहे ना. हाऊ मेनी टाइम्स यू नीड एक्सटर्नल रिझन फॉर युअर जॉय. तुमचा पुन्हा ते तुमचा आनंद तुम्ही बाहेर कुठेतरी बांधून ठेवलाय. ते केल्याशिवाय तुम्हाला आनंद मिळणार नाहीये. म्हणजे पुन्हा मी मगाशी म्हटलं होतं की तुमच्या भावनांवरचं नियंत्रण जे आहे हे तुमच्या हातात नाही आहे. आनंदाचंही नाही आहे, रागाचंही नाही आहे, दुःखाचंही नाही आहे. हे आपल्याला कधीतरी सुधारायला पाहिजे. आणि ते सुधारलं तर बसल्या जागी माणूस आनंदी असतो. का बा आवाज पिक्चर चालता कशाला. बरं नाही गेलं तर फायदा काय. पैसे वाचले. असे लोक असतील. प्रत्येकाचा जॉय वेगवेगळा असेल. आपला जॉय काय आहे ते पुन्हा आत्मभान, आत्मजागृती, आत्मपरीक्षण, आत्मसन्मान ये अगर करते रहेंगे तो खुद को हम आज से ज्यादा अच्छी तरह जानेंगे. हमको क्या चाहिए वो ज्यादा अच्छी तरह से डिफाइन कर पाएंगे. और उसके लिए अगर काम करेंगे ये समझ के कि स्यूडो सक्सेसफुल नहीं बनना है, एक्सीडेंटल सक्सेसफुल नहीं बनना है. मगाशीच्या 3 कॅटेगरी सांगितल्या. कॉन्शियस सक्सेसफुल व्हायचं आहे, कॉन्शियस सक्सेसफुल व्हायचं आहे, कॉन्शियस हॅपी व्हायचं आहे, कॉन्शियसली जे जे काय करायचं आहे ते करायचं आहे. मला आनंद श्रीमंत असणं मला महत्वाचं वाटतं. श्रीमंत दिसणं नाही महत्वाचं वाटतं. श्रीमंत दिसणं हा गरीब होण्याकडे वाटचाल असते. श्रीमंत दिसणं ही गरीब होण्याकडे वाटचाल असते. पट्टा आहे का. त्यांच्याकडे जायचं आहे लग्नाला ते फार मोठे लोक आहेत. त्यांच्याकडे असे चालतील का कपडे आहे की नाही. मग मला 3 पीस सूट शिवला पाहिजे. अकोल्याच्या विदर्भाच्या 48 डिग्री टेम्परेचरमध्ये आहे की नाही. आणि मग मी फडके अकॅडमी डायरेक्टर सोकाळ तुम्हाला तर माहिती आहे मी म्हणजे काही चिल्लर थोडी ना. म्हणजे तो कपडा जो आहे त्या कोटचा तोही भारीत भारी असला पाहिजे. या लग्नाचं बजेट तिच्या मायाला त्यांचं काय होतं मला माहीत नाही. पण आमचं बजेट जे आहे हे 1 लाखांनी लंब करून टाकल मला. मग झालं मी 1 लाखांनी गरीब. बरं दुसरी गोष्ट आता तो मी सूट शिवला आणि त्या लग्नात एकदा जाऊनही आलो समजा किंवा माझ्या बायकोनी काय पैठणी घेतली काय माझ्या पोरांनी काही कपडे केले आलो तर माझा सूट 2च महिन्यात मला होत नाही. माझा जो काय विस्तार आणि माझा जो काय यशाचा ग्राफ जो उज्ज्वल आहे तो पाहता तो गेले ना ते लोकांनी बसले ना. मी असा गेलो असतो का फरक पडला असता यार है ना. मी काय आहे हे असणं महत्वाचं की मी तसं दिसणं महत्वाचं की लोकांना तसं वाटणं महत्वाचं. बरं लोकांना वाटणं महत्वाचं असेल तर काय त्याला गंमत करता येऊ शकते. लग्नाच्या लहानमध्ये शिरले गंमतच चावी फेकायची आपल्यापैकी करायचो आपण कॉलेजमध्ये आपण चांगले होतो रे फार है ना. कधी कधी करायचं असं आहे की लहानवर शिरले लग्नाच्या हॅलो हॅलो हाय सर गुड मॉर्निंग हाँ कैसे हो क्या अरे ये मर्सिडीज उधर लगा इधर मत लगा. अबे ही सायकलची चावी आहे माझ्या टपरी आहे की नाही. मी फेकली ती मर्सिडीज उधर लगा म्हटलं समोरच्यावर वाटलं ना की मर्सिडीज आला आहे ना. हे वाटणं दिस इज फन. अशा गोष्टींमधून फन येत असेल यार. डोंट मेक लाईफ फनी. कधी कधी कोणती गोष्ट चोरून करण्यात आनंद असतो बरोबर. चोरून करण्यात आनंद इट्स अ फन. पण म्हणून प्रत्येकच गोष्ट आपण चोरून करायला लागलो तर आपलं लाईफ फनी होईल ना. डोंट मेक लाईफ फनी. तुम्हाला काय करायचं आहे काय मिळवायचं आहे याच्याकरता पुन्हा पुन्हा ते शब्द सांगितले. संयम ठेवा, संयमाने वागावे. माझं म्हणणं संयम बोगसच आहे. मी काट मारतो त्याला. संयम अत्यंत बोगस आहे. संयम म्हणजे काय सांगतो तुम्हाला. संयम म्हणजे एखाद्या माणसाला इच्छा झाली की भात खातो आता कुकर लावतो आणि भात खातो आहे ना. घरचे सगळे झोपलेले आहे. रात्री 1 वाजता मला भूक लागली. मी घुसलो किचनमध्ये किंवा चुपचाप बारीकमध्ये लावतो कुकर. कोणाचा कोणाला पत्ता नाही चालला पाहिजे. बारीक चोरून खायचं आहे ना संयम. तर संयम म्हणून मी काय केलं त्या कुकरची शिट्टी ठेवली बांधून की बॉम्ब कोण मारल. शिट्टी मारल ना बॉम्ब. म्हणजे कुकरची शिट्टी जी आहे ती पक्की बांधून ठेवली. लावला कुकर. तुम्हाला माहित आहे कुकरची शिट्टी बांधून ठेवली तर काय होते. ते इतकं जोरात उडते भाऊ.
ते शिट्टी सहित झाकणासहित आणि व्हॉल सहित उडते आणि घरच्यांना नाही मोहल्ल्याला पता चालते की कोणाकडे तरी काहीतरी झालं आहे की नाही. मग हा काय कामाचा संयम? हा संयम म्हणजे काय? सप्रेशन म्हणायचं आहे का? हे शिट्टी बांधून ठेव? नाही नाही, संयम चुकीचा आहे. विवेक, विवेक चांगला आहे. आलाय का विवेक? संयम नको आहे, विवेक पाहिजे. विवेक पाहिजे म्हणजे काय? अरे मला भात खायचा यार, इतक्या कोणत्या चोऱ्यामाऱ्या करू, भात खायचा आहे. बाजूच्यांना कळू दे काय इच्छा आहे माझी, मी त्यांना जाऊन ठरवायला पाहिजे की मी भात करतोय, खाशील का? जास्त लावतो. हा, आबाद भात लावला आपला, आबाद खाल्ला. ते मग जेव्हा धुतकाळ उडलं की नाही, त्या भातही खायला नाही भेटला, बोंबा बोंब साऱ्या गावभर झाली. एक सुंदर वाक्य असतं, आपण राजच आहोत की नाही, मग सात्विकतेकडची वाटचाल कशी आहे हे वाक्य खूप वेळा ऐकलं आपण, की ते तुमच्या विकारांना तुम्ही पुन्हा पुन्हा मोहात पडून त्यांना आहुती घालता, त्यामुळे ते अधिकच भडकतात. ऐकलं की नाही वाक्य हे? मी दुसरं वाक्य सांगतोय, भोग क्षुद्र, भोगून संपवा. उसका जब वक्त निकल जाएगा ना, वो निकल जाएगा तुम्हारी जिंदगी से. ये सप्रेशन का लफड़ा मत करो, हे सप्रेशन का लफड़ा नका करो. मला करायचं तर आहे पण कोणाला कळलं तर नाही पाहिजे, है ना. या गिल्ट मध्ये माराल तुम्ही, या गिल्ट मध्ये माराल. ते 11वी-12वीच्या पोट्ट्या तर बारीक मध्ये बिडी पिऊ देतो कुठे. आता 11वी-12वीच्या पोट्ट्यांना अलाउड थोडी बिड्या बघणं, है ना. तो गेला आणि मारली त्यांनी कुठेतरी बिडी. बरं, घरी गेल्यावर कळलं नाही पाहिजे, है ना. किंवा बिडी मारतो बा, दूर दूर राहते म्हणतो, त्याला माहिती जवळ गेले की, है ना. त्याच्या मायबापांनी त्याला जन्म दिला, त्यांना हे कळत नसेल का की अशा पप्पूला टेस्ट कसं करायचं आहे की नाही. तू पुदीन हरा खाऊ नये, नाही तर अजून काही खाऊ नये, बरोबर आहे की नाही. हा, मायबापांच्या ते बा कसे चोट्टे हसू राहिले बा, है ना. हा, मायबापांच्या बरोबर लक्षात येते, इथे एवढाच भाग काळा दिसतो, बाकी ओठ लाल दिसतो. कारण त्याच्यामध्ये पॅनक्रिया चांगलं असतं आपलं, त्याच्यामुळे पूर्ण ओठ लाल दिसतो, इथेच फक्त काळा दिसतो. बरोबर चाणाक्ष जो बाप आहे त्याच्या बरोबर लक्षात येते. आणि आईला कमी लेखू नका, आईच्याही लक्षात येत. फुकणाऱ्या 11वी-12वीच्या फर्स्ट इयर सेकंड इयर इंजिनिअरिंगच्या पोट्ट्यांना ते घरी आले सुट्टीत, चहा दिला, बिस्किट खातो का रे म्हणून बिस्किट दिलं, हे असं बिस्किट दिलं, तर त्याला बिस्किट दिलं की नाही, तो असं ठोकते आणि मग बुडवते. टपरीवरची सवय आहे ना ते एका हातात. का माझं भोग क्षुद्र आहे, भोगून संपा ना, भोगून संपा. काय आहे सप्रेशन? झालं होतं ना पहिला पार्टला, एक्सप्रेशन इज ऑलवेज बेटर दॅन द सप्रेशन ना. जो लगता है वो बोल दो, कर डालो, वो खत्म हो जाएगा, जिंदगी से निकल जाएगा कभी ना कभी. जेवढं तुम्ही दाबून ठेवलं तेवढं ते उफाळून वरती येतं. येस ना. ज्या पोरांवर बंधनं टाकलं गेलं, झालं याच्याशी बोलू नको, त्याच्याकडे पाहू नको, फरारच होते पोट्टी ती, बिलकुल गॅरंटी सांगतो आहे की नाही. कारण ती बंधनं कशी टाकली. सप्रेशन गलत आहे. शिट्ट्या बांधू नका, कुकरच्या वाजू द्या जोरदार. मग हा संयम आणि विवेक याच्यामधला फरक झाला. कोणतीही गोष्ट करताना आपला कॉन्शियन्सला पटेल अशा पद्धतीने करा. आपण दुसऱ्याच्या घरातले तांदूळ आणतोय का चोरून? आपण आपल्या घरातले तांदूळ आणतोय, आपण भात करतोय, काय चुकीचं त्याच्यात? काही चुकीचं नाही ना. गो फॉर इट, डोंट गो हाइडिंग द सिंपल थिंग्स इन द लाइफ. ये ऐसे ऐसे जीते जाएंगे ना तो कौन कहाँ क्या सीखा जाएगा गॅरंटी नाही. डोंबाऱ्याचा खेळ पाहिला है ना. डोंबाऱ्याचा खेळ, इकडे असे 4 बांबू लावलेले असतात असे, है ना. इकडे असे 4 बांबू लावलेले असतात, है ना. त्याला एक दोरी बांधलेली असते, बरोबर. त्याला एक दोरी बांधलेली असते आणि ती बया ती बाई जी आहे ती त्या इकडच्या 4 बांबूंच्या वरती उभी असते, है ना. सगळे आजूबाजूला लोक जमले असतात. हे लोक जे आहेत की नाही, दिस इज दुनिया. दुनिया, सोसायटी. सोसायटी सोसायटी इन्क्लूड्स पीपल, पीपल ऑफ ऑल टाइप्स. ती बाई जी आहे ती त्याच्यावर अशी चालत चालत जाते. ती दोरी आहे ना, ती आयुष्याची दोरी आहे. झोले मारते ती दोरी, पाय ठेवला त्याच्यावर ती झोले मारते दोरी. आणि ती झोले मारते, ती तुम्हाला त्याच्यावर फेकून देण्याचा प्रयत्न करते. You need a greatest concentration to the exact sample. तुम्हाला तुमच्या पायांवर तेवढा विश्वास लागतो, त्या दोरीचा तेवढा अंदाज घ्यायला लागतो. हळूहळू हळूहळू अंगठा आणि त्याच्या बाजूचं बोट आहे ना, याच्या बेसक्यात ती दोरी फसवत फसवत तुम्हाला बरोबर चालत जायला लागतं. तुम्ही असे हळूहळू प्रॅक्टिस करताना जेव्हा इतका निश्चय असतो ना, रे यार की तिकडे पोहोचायचं आहे ना,
तिथे ऑटोमॅटिकली नो डायव्हर्जन्स एव्हर विल कम आणि तुम्ही त्या दोरीवरून चालायला लागता आणि समोर समोर जायला लागता. तसेच चालत राहा, लक्ष विचलित न होऊ देता. बाजूला कोणीतरी कॉमेंट करेल, सोसायटी ऑलवेज विल कॉमेंट, कम्पेअर, क्रिटिसाइज एव्हरीथिंग. सोसायटी मधलं कोणीतरी कॉमेंट करेल, अरे पडते वाटते, ते तुमच्या कानावर येईल, पण विचलित होऊ नका यार. पुन्हा तेच तुमच्या पायांवरचा विश्वास, त्या दोरीवरचाही विश्वास, मी ती दोरी चालून जाऊ शकणार आहे, हा विश्वास ठेवा आणि चालत राहा. त्याच वेळा काही लोक टाळ्याही वाजवतील, त्या टाळ्याही तुमच्या कानांवर पडतील. येस ना, त्या कानांनी ऐका, पण त्या डोक्यात जाऊ देऊ नका, कारण त्या डोक्यात गेल्या ना की मग आपला बॅलन्स बिघडतो. कोणीतरी पैसे सुद्धा फेकेल, ते पैसेही तुम्हाला दिसतील. सगळी ध्यानेंद्रिय चालली ना पुन्हा, ते पैसेही तुम्हाला दिसतील, दिसू द्या, डोक्यात जाऊ देऊ नका. कधीतरी असं वाटेल की यार हे खूप कठीण होत आहे आणि आज वारा खूप जास्त बेकार आहे, त्याच्यामुळे फार प्रचंड हलते दोरी. तो एक बांबू है ना हातात घेऊन टाका. बॅलन्सिंग बीम ऑफ युअर लाईफ. जिकडे तोल जाईल की नाही त्याच्या विरुद्ध दिशेला बांबू करायचा है ना, बॅलन्स साधला जातो. असं वाटतंय का की आपण खूप तामसी होतोय आजकाल? थोडंसं सात्विकतेकडे झुकायचं. यू विल कीप ऑन मिडल ऑन दॅट थ्रेड और ऑन दॅट रस्सी अँड यू विल कीप ऑन वॉकिंग टुवर्ड्स युअर गोल्स wherever you want to be successful, happy, rich, whatever. हा बॅलन्सिंग बीम जो तो थोडाच महत्वाचा आहे. अजून काहीतरी आहे. आज जेव्हा खेळ चालू असतो की नाही तेव्हा त्यांची पोरं जी आहेत ना, अशी दोन छोटी छोटी 5.5-6 वर्षाची 3 वर्षाची है ना, अशी नंगी पुंगी पोरं सगळ्यांची नंगी पुंगीच असतात. मी नंगा पुंगा शब्द कपड्यांकरता नाही वापरत आहे फक्त, है ना. त्याला कशाची लाज वाटत नाही किंवा त्या वयापर्यंत तो आलेलाच नाही आहे, तो नंगापुंगा है ना. हे कपडे काय वस्त्र प्रावरणांचे असतील, हे आचार विचारांचे असतील, हे कशाचे असतील ना. लहान पोरांना काय कळत आहे आणि आपल्या पोरांना काय कळत आहे हे तर आपल्याला ठाम वाटतं, बरोबर आहे. तर ते तसे 2 छोटे पोरे नंगे पुंगे, ते त्यांचा खेळ चालू असतो, काहीतरी दगड मांडून काहीतरी त्यांचं चालू असतं है ना. त्यांची अवेलेबिलिटी एवढीच आहे. दे आर हॅपी विथ दोज गेम्स. दे डोंट नीड दॅट हाय गॅजेट्स अँड व्हॉट एव्हर, नोट पॅड अँड व्हॉट एव्हर. ते तर दगडांची घेतात शांतपणे. मध्येच ते पाहतात ते बांबूच्या हालतो तेव्हा की अरे हे काय चाललंय. ही बाई जेव्हा तिकडच्या याच्यावर पोचते की नाही, तिकडचे 4 बांबू असतात, तिथे थोडा वेळ उभी राहते ती, कारण दोरीहून चालायला जेवढी कसरत करायला लागते ना तेवढी त्या बांबूंवर पोचल्यावर नाही करायला लागत है ना. ते बांबू जे आहे ते शांतपणे तिला उभं राहू देतील थोडा वेळ. माइंड यू, जब ऐसे रुकने का, जब ऐसे खड़े होने का समय आएगा ना, ती विश्रांती आहे फक्त. तो निवारा नाही आहे, तो आश्रय नाही आहे, ते परमनंट ठिकाण नाही आहे तुमचं. तिकडे पोहोचले 2 मिनिटं थांबा, टेक रेस्ट, हॅव ए चेंज, पाणी पिलो थोडा, पलटो. येस ना, जिंदगी चलता रहेगा. येस ना, जिंदगी चलता रहेगा, फिर इधर आएगा. ते पोरं जे आहेत ते पाहतात, जेव्हा ती तिकडे पोहोचते की नाही तेव्हा तेही ॲटिज होतात की आता इथे उभी आहे ना, म्हणजे आता काही पडत नाही बाई. पुन्हा ती तिकडून निघली की पुन्हा ते ओव्हर कॉन्शियस होती, अरे हे पुन्हा चालू झालं, काय नाही है ना. फिर धीरे धीरे एक दिन तुम महसूस करोगे कि जब तुम चलना चालू करते हो ना ऐसे, म्हणजे ती बाई ती जेव्हा इकडून तिकडे जाते ना दोरीवरून, तेव्हा ती तिची पोरं जी ना 3.5 किंवा 5.5 वर्षाची अशी, ती तिच्या बाजूनी, त्या दोरीच्या खालून किंवा दोरीच्या बाजूनी तिच्यासारखी चालण्याची नक्कल करतायत. नक्कल करतायत ती की प्रॅक्टिस रे. आणि ही जर ती प्रॅक्टिस अशी करत असतील ना तर हे जे सगळं चाललंय याला संस्कार म्हणतात. सांगून थोडी नव्हतात संस्कार. जे आपण करतोय ते आपली पोरं पाहत गेले आणि अनभिज्ञपणे त्यांनी त्याचं कॉपिंग डाऊन केलं, हे संस्कार. और एक आखिरी बात बची है ये पूरे लफड़े में. एक डुंबुक वाला असतो तिथे है ना, खाली तिकडे बाजूला उभा असतो, डुंबुक 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 ते वाजत असतो है ना. वो डुंबुक डुंबुक नहीं है, वो कोडिंग है. यू आर नॉर्मल और यू आर गोइंग नॉर्मली, डुंबुक 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 डुंबुक. तिचा तोल इकडे जातोय, डुंबक 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 डुंबक. आर यू गेटिंग?
दुसरीकडे तो डुंबक 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 डुंबक, ही कोडिंग आहे, कोडिंग आहे. याला म्हणतात संसार. चलने वाली जो औरत आहे, तिचा नवराच आहे ना तो, हे ना. आणि हे लोक कोणत्या फेमिनिझमवर बाकाने नाही मारत रे, हे ना. हे कोणत्या वुमन्स एम्पॉवरमेंटवर नाही बोलत यार, हे पॅट्रियार्चल सिस्टीमला शिवाय नाही घालत यार. यांचे संसार इतके स्मूथ चालतात असे, डुंबुक 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 डुंबुक, उसमें कोडिंग भाई. हा हे तर बिलकुल की एक पुरुष आहे आणि दुसरी स्त्री, तर त्यांना त्यांचे शारीरिक मानसिक भेद माहीतच असतील. हाऊ द मेन विल बिहेव लाईक मेन, हाऊ वुमेन विल बिहेव लाईक वुमेन, हे त्यांनी ऍक्सेप्ट केले असतील. आणि तरी ते त्यांचं जे आहे ते झालं. हे सगळं आधीपासून इतकं चांगलं चालत असेल का? नाही ना. कधीतरी जेव्हा त्यांनी हा खेळ सुरू केला आहे ना, तेव्हा प्रॅक्टिस केली असेल की नाही. ती प्रॅक्टिस करताना काहीतरी एखादं डुंबुक चुकलं किंवा कोणाचं काहीतरी चुकलं, कोणाचा कॉन्फिडन्स कमी पडला म्हणून पडलं असेल ना, कोणीतरी पडलं असेल तर कोणीतरी शिया घातल्या असतील ना कोणाला तरी. ती अशी कशी चालली, तू लक्ष देऊन चाल ना, लक्ष नाही का तुझं. मग ती म्हणाली असेल की तू डुंबुक डुंबुकच चुकीचं वाजव राहिला. हे होत आहे प्रत्येक संसारात, हे होतं यार. नवरा बायकोंनी एकमेकांची उणीदेवणी काढणं हे प्रत्येक, अरे त्याला संसार म्हणतात. पण मग एकदा ते सेट झाली पूर्ण लाईन है ना, की मग नाही होणार ना. मग दुसऱ्या दिवशी पुन्हा निघले ते सेट झाल्यानंतर की चलो आज किधर इधर चलो खेल करने का, चलो लाव रे 4 बांबू, लगा रे 4 बांबू, बांध रे दोरी, दोरीचं टेन्शन चेक कर, उभी राहा, चाल ना. तुम्ही वाजवा तर वाजवण चालू झालं, तिथं चालणं चालू झालं. हे सांग कधीतरी पडत असेल तेव्हा कोणीतरी कोणाला शिया घालत असेल. किती वेळा ते लोक शिया घालतात एकमेकांना मला नाही माहीत. मी नव्हतो कधी या गेमचा पार्टिसिपंट है ना. पण आपल्या आयुष्यात जे चाललाय तो हाच खेळ चाललाय, हे जर मी गृहीत धरलं है ना, की मी या आयुष्याच्या दोरीवरून चालतोय, मला तिथे कुठेतरी पोचायचं आहे आणि माझ्या खालून किंवा माझ्या बाजूने माझी पोरं जी आहेत ती माझी नक्कल किंवा त्यांची प्रॅक्टिस करत करत नॅचरली चालतायत है ना. आणि कोणीतरी माझा पार्टनर, आता ती मगाशी बाई होती, ता माणूस डुंबुक डुंबुक करत होता, वाईट वाटून घेऊ नका. कडक लक्ष्मी पाहिजे, कडक लक्ष्मी पाहिजे का, ते असे फटके मारून घेतात एकमेकाला. तिथे उलटा रोल असतो ना, तो माणूस फटके मारत असतो आणि ती बाई डुंबुक डुंबुक करते. अरे हे असतं सहजीवन नाही यार, हे असतं सिम्बासिस ना. तू जेव्हा चालतोय तेव्हा मी डुंबुक डुंबुक, आणि मी जेव्हा चालेन तेव्हा तू डुंबुक डुंबुक. हे इतकं सगळं जर चांगलं चाललं ना तर संसार. आजपर्यंतचे आपले संसार अजिबात असे झालेले नाहीत. मी आपले म्हणतोय म्हणजे तुमचे नाही म्हणताय फक्त. पण हे सगळं कळल्यानंतर काही तर 5, 10, 15, 20% चेंज काही तर आपल्याला देऊ शकेल ना. की तू चाल मी डुंबुक डुंबुक, नाही तर आता मी चालतो आणि तू डुंबुक डुंबुक, हे होऊ शकेल ना. आपल्या भावनांवरचं आपलं नियंत्रण, हे आपलं हा जो शब्द आहे हा आपल्या बिलवेड्सचंही असतं. फक्त आपलं वैयक्तिक आपलं थोडी नसतं, बरोबर की नाही. हे आपल्या बिलवेड्सचंही असतं. आणि हे सगळं मिळून जर सगळ्यांनी करायचं ठरवलं तर कोणते लोक यार जे तुमची कंपॅरिझन करत होते मगाशी कोणाशी तरी, कोणते लोक यार की जे क्रिटिसाइज करतात तुम्हाला विनाकारण, कोणते लोक की जे तुमच्या बाबतीत जजमेंटल कॉमेंट टाकतात, आणि त्यांना त्यांचा धंदा आहे, करू द्या ना. त्यांनी आपल्याला काय फरक पडतोय. वी शुड बी हॅपी विथ आपले 4 आणि 4 8 बांबू, 1 दोरी, 2 पोटे, आपण स्वतः आपला डुंबुकवाला किंवा डुंबुकवाली, बरोबर. इतना फोकस रहेंगे तो तो जो कॉन्शियस सक्सेसफुल होता की नाही मग असता, की रस्त्यात येणारे कोणतेही मोह काय तेही टाळू शकलं पाहिजे, आणि कोणत्या टीका किंवा हे त्याच्या इकडे शांतपणे दुर्लक्ष करू शकलं पाहिजे. काहीतरी आउटस्टँडिंग कराल तेव्हा लोक टाळ्या वाजवतील. येस ना. ही बाई या तारेवर चालते ना म्हणून टाळ्या रे, म्हणून पैसे ना. आता जर मी तुम्हाला पार्किंगमध्ये असं चालून दाखवलं आहे की नाही, की बघा मी कसा एका रेषेत चालतो, तुम्ही काय करणार, टाळ्या वाजवणार का काय करणार? काहीच नाही ना, काहीच नाही ना. तर त्या तारेवर चालायची म्हणजे त्या वरती बांबूवर चढायची, ही आपली तयारी पाहिजे ना. याच्याकरता आपण आपलं स्वतःशी युद्ध करणं जरुरी आहे. की मला आय वॉन्ट टू एस्टॅब्लिश फर्स्ट कंट्रोल ओव्हर माय इमोशन्स, देन नॅचरली कंट्रोल ऑन द इमोशन्स ऑफ माय बिलवेड्स. आणि ही म्युच्युअल प्रोसेस असते. मी एकट्याने तसं म्हणून फायदा नाही, हे सगळ्यांनी मिळून म्हणजे त्या 4-5 जणांनी आपसात जर ठरवलं तर हे म्युच्युअली शक्य होतं. ते जर झालं
तर आपल्याला श्रीमंत दिसण्याची गरज उरत नाही, आपल्याला लोकांना आपण श्रीमंत वाटलो पाहिजे याची गरज उरत नाही, आपण सुंदर दिसण्याची गरज वाटत नाही, लोकांनी सुंदर म्हटलं पाहिजे याची गरज वाटत नाही, आणि लोकांनी आपल्याला आनंदी म्हणणं किंवा लोकांना आनंदी आहोत असं वाटणं याची गरज वाटत नाही, कारण आपण आतून आनंदी झालेलो असतो. हे युद्ध एक स्वतः विरुद्ध आणि स्वतःसाठी जर लढलो तर आपण आयुष्यात सुखी होऊ प्रचंड. आणि हेच युद्ध स्वतः विरुद्ध आणि त्याचा काही हिस्सा जो मिळेल तो दुसऱ्यांसाठी हे आपण करू शकलो तर नॅचरली आपल्याला समाधानही प्रचंड मिळेल. कारण कोणालाही काही दिल्याने जेवढं समाधान मिळतं ना तीच मुळात BBA होण्याची तयारी आहे. येस ना, किसी का छीनना अगर C बनना है ना, तामसी बनना है, तो कोणाला तरी काहीतरी देणं हे A बनण्याची सुरुवात असेल की नाही रे. मग जे आपण करतो इतकं मोठं युद्ध स्वतः विरुद्ध ते फक्त स्वतःसाठी न करता काही प्रमाणात दुसऱ्यांसाठीही केलं तर आपली BBA बनण्याची सुरुवात जी आहे ती होईल. माहित नाही कदाचित हे सगळं इतक्या कमी वयात ज्या लोकांना काही ऐकायला मिळत आहे, कारण इथे फार डायव्हर्सिफाइड एज ग्रुप है. हो सकता है उसमें से कुछ लोग BAA बन जाए, हो सकता है उसमें से कुछ लोग और एक कदम निकल जाए आगे. लक्षात तेवढंच ठेवा, AAA बनू नका, त्याचा सोसायटीला उपयोग नाही, आणि CCC बनू नका, त्याच्या इतका सोसायटीला जाच कोणाचा रे. सो लेट अस एन्जॉय दी जर्नी ऑफ ऍडिंग एज इन आवर बीज. BB हा शब्द तुमच्या आयुष्यात आला म्हणजेच उपभोग सुरू झाले, बरोबर आहे की नाही. फक्त ते दोनच मर्यादित ठेवा, लेटर BB करू नका, नाही तर सगळं मुसळ केला जाईल. थैंक यू सो मच फॉर लिसनिंग पेशेंटली. रुकता हूं, धन्यवाद.